मुंबईकर दैसर पूर्व भागातील रावळपाडा भागातील आमच्या सर्व माता भगिनी विविध क्षेत्रातील मान्यवर आदरणीय गोपाळे सर, आदरणीय पटेकर मॅडम, पाटेकर सर, साई स्पर्श सेवाभावी संस्थेचे सर्वच कार्यकर्ते आणि आमच्या नगर जिल्ह्यातून या ठिकाणी मुंबईमध्ये येऊन स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारे आमचे सगळे गाववाले, सगळ्यांना जय महाराष्ट्र. सुरुवातीला खर तर स्वाभिमान कधी उसना घेता येत नाही किंवा विकत घेता येत नाही आणि सन्मान कधी फुकट मिळत नाही. त्यामुळे स्वाभिमान हा रक्तात असावा लागतो किंवा तो जन्माला यावा लागतो. तो कोणाकडून उसना घेता येत नाही आणि स्वाभिमान आल्याशिवाय सन्मान मिळत नाही. हे जे चालू आहे ना, हे सगळं स्वाभिमानानं चालू आहे, म्हणून हा सन्मान मिळतोय. आदरणीय पाटेकर सर असतील, राणे सर असतील, गोपाळे सर यांच्याकडून या कार्यकर्त्यांचा जो काही सन्मान होतो आहे ना, हा स्वाभिमानामुळे होतो आहे. हा स्वाभिमान आम्हाला कोणी शिकवला असेल तर खऱ्या अर्थानं राजा शिवछत्रपतींनी शिकवलेला आहे. 390 वर्ष होऊन गेली, परंतु आजही ज्या व्यक्तीच्या बद्दल मराठी माणसाच्या मनातलं तीळ मात्र प्रेम कमी झालं नाही, असं एकमेव व्यक्तिमत्व या जगात जर कुठलं होऊन गेलं असेल तर राजा शिवछत्रपती आहे. अर्धा कार्यक्रम संपलेला आहे. मी पहाटे 3ला नगरवरून निघालो, इकडे दुपारी 2ला पोहोचलो. मनामध्ये प्रचंड भीती होती की मुंबईकरांसमोर कार्यक्रम सादर करायचा आहे, कसा कार्यक्रम होईल, काय करायला लागेल. घाबरलो होतो अक्षरशः. पण या कलाकारांनी माझं भीती कुठल्या कुठे पळवून टाकली. तो पाटील, ते माने, अरे काय लेखन तोडलंच यार तुम्ही. क्या बात आहे. ती शिवकन्या, अरे मुंबई सारख्या शहरातून जर तुम्ही अशा कन्या घडवत असाल, झाशीच्या राणी घडवत असाल तर सलाम आहे तुम्हाला मित्रांनो. खऱ्या अर्थानं शिवराय आम्हाला कळालेले आहेत. विषय जरी आमचा असेल की शिवराय कधी कळणार आम्हाला, तरी काही अर्थाने शिवराय आम्हाला कळालेले आहेत आणि कळायला लागलेले आहेत. म्हणून महाराजांची जयंती सादर करतो आहोत, साजरी करत आहोत. त्यासाठी एक छोटस गीत मी या ठिकाणी सादर करू इच्छितो. शिवरायांची जयंती आली, शिवरायांची जयंती वाजवता येईल. वाघाच्या जातीची वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली. अरे वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. सर्वांना विनंती आहे, कृपया टाळ्या वाजवा. आजचा दिवस पुन्हा 364 दिवसानंतर उगवणार आहे. पुन्हा शिवसूर्याचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी 364 दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. आज सोहळा घातलेला आहे. शिवजयंतीच्या सोहळ्यात प्रत्येकानं तनामनानं सहभागी राहावं अशी नम्र विनंती सगळ्यांना. स्वराज्य स्थापनेसाठी, स्वराज्य स्थापनेसाठी पहा महाराजांनी काय काय केलेलं आहे ते सांगतोय. स्वराज्य स्थापनेचा टिळा मस्तकी नावला, स्वराज्य स्थापनेचा टिळा मस्तकी नावला. सह्याद्रीच्या शिखरावरी
कशासाठी सादर करत असतो की महाराजांचं जे स्फुरण आहे, महाराजांची जी शक्ती आहे तिचा वास काही अंशात आमच्यामध्ये यावा, काही प्रमाणात महाराजांचे विचार आमच्यामध्ये भिनावेत. कारण काय, दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपतीन आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपतीन आमचं दैवत छत्रपती आहे रे बाबांनो. दैवत छत्रपती आहे का? आवाज येईना लागा माने. जय भवानी, जय भवानी. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे खऱ्या अर्थानं स्वाभिमान कधी उचना घेता येत नाही आणि सन्मान कधी फुकट मिळत नाही. स्वाभिमान हा रक्तातून आणि जन्मापासून मिळवावा लागतो, तेव्हा सन्मान त्याच्या पाठोपाठ चालत येत असतो. आमचा भूतकाळ काय, आमचा भविष्यकाळ काय, आमचा वर्तमान काळ हे जोपर्यंत आम्हाला समजणार नाही तोपर्यंत शिवाजी महाराज आम्हाला समजणार नाहीत. पहाटे 3 ला निघलो होतो, पुण्यामध्ये आलो स्वारगेटच्या बस स्टँड वरती. सकाळी 8 वाजता बस लागली. 8 वाजताच्या बसमध्ये बसलो आणि पाहता पाहता गर्दी झाली. पलीकडच्या सीटवरती एक गृहस्थ बसले होते, सद्गृहस्थ बसले होते. त्यांच्या हातामध्ये काही चिल्लर होती. आम्ही बसल्यानंतर पाहिलं, त्यांनी ती चिल्लर खिशात टाकली. माझं लक्ष गेलं होतं परंतु मी विचार केलेला नव्हता. त्यांनी ती चिल्लर पुन्हा काढली, हातावरती घेतली आणि मोजली. पुन्हा एकदा ती खिशात टाकली आणि पुन्हा ती चिल्लर काढली, ती चिल्लर मोजली आणि पुन्हा खिशात टाकली. मला काय समजेना. इतक्यात गाडीचा कंडक्टर आला, त्याने बेल मारली, गाडी निघाली. जशी गाडी स्थानकाच्या बाहेर निघाली तशी त्या माणसाने आपल्या खिशातली चिल्लर बाजूला काढली आणि पेपरवाल्याला आवाज दिला. जसा पेपरवाल्याला आवाज दिला तसा पेपरवाला पळत पळत आला, पेपर मागितला, त्यानं पेपर दिला. या माणसानं चिल्लर त्याच्या हातावरती टाकली. गाडी पुढे निघू लागली. थोडस पुढे आलो, विचारलं काका 10 मिनिट तरी गाडी बस स्टॉप मध्ये थांबलेली होती. मला सांगितलं असतं तरी मी पेपर घेऊन आलो असतो. गाडी सुरू झाल्यानंतर तुम्ही पेपर का मागितला? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, अरे बाबा पेपरची किंमत आहे 5 रुपये. माझ्याकडे खरे 3 रुपये होते आणि 2 रुपये खोटे होते. मी जर खाली उतरून पेपर घेतला असता तर तो फसला असता, मी फसलो असतो. त्याने मला लगेच पकडलं असतं, कारण त्यातले 2 रुपये खोटे होते आणि 3 रुपयात त्याने पेपर दिला नसता. म्हणून मी काय केलं, जेव्हा गाडी सुरू झाली तेव्हा ते पैसे त्याला दिले. आता काय, गाडी पुढे आलेली आहे, ते खोटे पैसे त्याला जरी मिळालेले असतील तरी मला काय फायदा होणार नाही. त्याच वेळेस सांगितलं, काका अगदी तुमचं म्हणणं पटतंय मला, एकदम बरोबर, तुमच्याकडून व्यापार शिकायला हवा, काहीच हरकत नाही. पण म्हणलं जरा पेपरच्या वरती तारीख बघा. त्या लढ्याच्या याच्यावरती तर 10 फेब्रुवारी. म्हणलं तेच आहे. तुम्ही जसे पैसे खोटे दिले तसा त्याने पेपरही जुनाच दिला. तुम्ही जर पैसे खरे दिले असते तर त्याने पेपरही खरंच दिला असताना. आमची परिस्थिती नेमकी अशी झालेली आहे, आमच्याकडे असायला का पाहिजे आणि असतंय का याचा आम्ही कधी विचारच करत नाही, अजिबात नाही. नेव्हर थिंकिंग अबाउट आवर कम्पॅटेबिलिटीज, आवर कॅपॅसिटीज. याच्याबद्दल आम्ही कधीच विचार करतो की आपण काय करू शकतो, आपण काय होऊ शकतो, कुठल्या राजाचे आपण वंशज आहोत याचा विचार आपल्याला येतच नाही मनामध्ये. का झालं असेल असं? का 390 वर्षापासून शिवाजी महाराजांची प्रतिमा आम्ही फक्त पूजतो, फक्त मिरवणुका काढतो, रॅली काढतो, जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतो, पण खऱ्या अर्थानं शिवाजी महाराज आम्हाला आतापर्यंत कळलेले आहेत का, समजले आहेत का? अरे जर समजले असतील तर पहा ना डोळे उघडून. दररोज वर्तमानपत्रामध्ये स्त्रियांवरती अत्याचाराच्या हजारो घटना येतात. दररोज टीव्ही चॅनलवरती स्त्रियांच्या अत्याचाराच्या शेकडो घटना येतात. अरे शिवाजी महाराज जर तुम्हाला समजले तर का स्त्रियांवरती होणाऱ्या अत्याचाराच्या संख्येत कमतरता होत नाहीये? का स्त्रियांना सुरक्षित वाटत नाही? का स्त्रिया स्वतःला विसरलेल्या आहेत? अरे कल्याणच्या सुभेदाराची सून आईच्या मायेनं ज्यानं परतवली त्या राजा शिवछत्रपतीचे वंशज असलेल्या महाराष्ट्रात आम्ही राहतो, त्यांचे पाईक म्हणून, आणि आम्ही स्वधर्म विसरावा? आम्हाला आमच्या स्वधर्माला ग्लानी येईल इतका आम्ही विसरून जावं का? कशासाठी, कुणासाठी? मित्रांनो, हा फक्त चर्चेचा विषय राहिलेला आहे. शिवाजी महाराज हा फक्त चर्चेचा विषय राहिलेला आहे. जयंती आली की जयंती साजरी करायची, जयंती झाली की पुन्हा एकदा विषय संपला. जयंतीच्या दिवशीच फक्त ढोल ताशे लेझिम वगैरे लावायचे, ज्योत आणायची, सगळीकडे रॅली काढायची, मिरवणूक काढायची, सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या. शिकायचं मात्र काहीच नाही. आणि याचा तोटा आपल्याला खऱ्या अर्थानं आता होतोय. आपण बघतोय हे अनेक वर्षापासून, परंतु आपल्याला समजत नाहीये. आपण विसरलो आहोत. कशाला?
आपल्या स्वाभिमानाला, आपल्या स्वामित्वाला. आणि हाच स्वाभिमान महाराजांनी त्यावेळेस गाजवला होता, कारण त्यांना माहित होतं येणारं जे पीक आहे त्याला स्वाभिमानाची गरज आहे. आणि आपला स्वाभिमान आज आपण कुठे गहाण टाकलेला आहे. आज आम्हाला शिवाजी महाराजांचं फक्त चरित्र वाचावं वाटतं, अनुभवावं वाटतं, पण त्याच्याप्रमाणे अनुकरण करावं असं कधीच वाटत नाही. का? महाराजांचं चरित्र म्हणजे काय? फक्त शाहिस्ते खानाची बोट तोडणे, अफजल खानाचा कोथळा बाहेर काढणे, आग्र्याच्या दरबारातून सुखरूप सुटका करून येणे. महाराजांचं चरित्र आम्ही इतक्यावरतीच थांबवून ठेवलेलं आहे. त्याच्या पलीकडे महाराज आमच्या डोक्यातच घुसत नाही, फक्त डोक्यावरतीच नसतात. जय भवानी, जय शिवाजी पुढेही म्हटलं की आम्ही फक्त घोषणा देत राहतो. महाराज आमच्या डोक्यावरतीच आहेत. जेव्हा महाराज डोक्यात घुसतील ना, तेव्हा जगातला सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ माझ्या मराठी मातीतला असतील. जेव्हा महाराज आमच्या डोक्यात घुसतील तेव्हा जगातला सर्वात श्रीमंत माणूस माझ्या मराठी मातीतला असेल. जेव्हा महाराज आमच्या लक्षात येतील तेव्हा जगातला सर्वश्रेष्ठ क्रीडापटू आमच्या महाराष्ट्रातला असेल. मित्रांनो, महाराज समजून घ्या. ज्यांनी समजून घेतले ती राष्ट्र कुठल्या कुठे गेली आहेत. ज्यांनी समजून घेतलेले आहेत त्या राष्ट्रांनी शिवछत्रपतींना आदर्श मानलेलं आहे. का आदर्श मानलं? काय कला होती, काय व्यापार होता, काय युद्धनीती होती. अरे कोणी विचार केला होता का 350 वर्षापूर्वी ही परिस्थिती बदलेल म्हणून? दिवसा ढवळ्या आयाबाया पळवून नेल्या जायच्या, दिवसा ढवळ्यात आपली पोरबाळे पळवून नेली जायची, त्यांच्या कत्तली केल्या जायच्या, देवळं पाडली जायची, मंदिरं पाडली जायची, घंटा फुटायच्या, मूर्ती तुटायच्या, कळस पडायचे. परंतु एकाही राजाची ताकद झाली नाही की त्या सुलतानांच्या अत्याचाराला, अन्यायाला आवर घालावा, त्यांच्यावरती विरोध करावा म्हणून काहीतरी आपण करावं. एकाचीही ताकद झाली नाही. का? काय कमतरता होती? निसर्ग तोच होता, सह्याद्री होता, माती तीच होती, माणसं तीच होती, अरे बदल कुठे होता? अन्यायाची चीड कधी मनात निर्माण झाली नाही. जेव्हा अन्यायाची चीड निर्माण होते ना, तेव्हा राजा शिवछत्रपती जन्माला येतात. याचं उदाहरण सांगतो. जेव्हा कंसाचे अत्याचार वाढले होते, जेव्हा देवाच्या काळात राक्षसांचे अत्याचार वाढलेले होते, त्या काळात काय झालेलं आहे? भगवंतांना अवतार घ्यावा लागलेला आहे. कारण का? यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सुधाम्यहम्. पुढचं काय? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. फक्त महाराजांबद्दल म्हटलं जातं भगवान श्रीकृष्णाच्या नंतर. का? श्रीकृष्ण आणि महाराजांच्या मध्ये काय साम्य आहे हो? बऱ्याच लोकांनी इतिहास वाचला असेल, पण दोन गोष्टी लक्षात घ्या. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश केला. काय उपदेश केला होता? जर युद्ध जिंकलास तर स्वर्गाचं राज्य प्राप्त होईल, आणि जर युद्ध हरलास तरी सुद्धा तुझी कीर्ती अमर राहील, तुझ्या कीर्तीला काहीच बाधा पोहोचणार नाही. तू लढ, तू जिंक, तू जिंकशील. अर्जुनाला वाटलं समोर तर माझे सगळे आप्तस्वकीय आहेत, त्यांच्यावरती मी कसा लढू, त्यांच्या विरुद्ध मी कुठल्या अर्थानं लढू? हे माझे जरी चुलत भाऊ आहेत, माझे जरी विरोधी असले, वैरी असले तरी हे माझ्या रक्ताचे आहेत, यांच्यासोबत कसं मी लढू? तेव्हा भगवंतांनी सांगितलं की ते जरी चुलत भाऊ असले तरी ते न्यायाच्या विरुद्ध आहेत, ते अधर्माच्या बाजूने आहेत, आणि धर्म रक्षण करण्यासाठीच आपला अवतार असतो, हे लक्षात घे. या भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाचं समुपदेशन केलं, आणि म्हणून हिंदू धर्म आज सुरक्षित आहे. अगदी त्याच पद्धतीनं छत्रसाल बुंदेला आपलं स्वतःचं राज्य सोडून महाराष्ट्रावरती आला. औरंगजेबाच्या नोकरीत त्याला काही स्वारस्य वाटलं नाही, तथ्य वाटलं नाही. हे सुलतान फक्त आपला वापर करतात, आपल्या कला कौशल्याचा वापर करून स्वतःची तुंबडी भरतात, स्वतःचं मोठेपण मिळवतात, आणि आमच्या हातात मात्र काहीच राहत नाही. म्हणून हा छत्रसाल बुंदेला बुंदेलखंडचा राजा असलेला औरंगजेबाची नोकरी सोडून महाराजांकडे आला, आणि महाराजांना काय सांगतोय? महाराज, तुमच्या सैन्यामध्ये सहभागी करून घ्या. त्यावेळेस महाराजांनी, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जो उपदेश केला तोच उपदेश महाराजांनी छत्रसालाला केलेला आहे. अरे, आमच्याकडे नोकरी करायला आलात तर सगळं श्रेय आम्हाला मिळेल, तुम्ही लढाया कराल, तुम्ही जिंकाल, तुम्ही मोठमोठ्या कामगिऱ्या कराल, पण नाव होईल ते आमचं, तुझं काहीच राहणार नाही. म्हणून त्या यवनांविरुद्ध तुझी तलवार तळतो, तुझ्या बुंदेलखंडाचा आई जगदंबा तुझ्या पाठीशी आहे. गरज पडली तर आम्ही सुद्धा आहोत, पण स्वतःचं राज्य स्थापन कर, स्वतःची जागा मिळव, स्वतःच्या जागेचं स्वामित्व सिद्ध कर. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश आणि महाराज शिवाजी महाराजांनी छत्रसालाला केलेला उपदेश याच्यापेक्षा वेगळा नाही. धर्माच्या रक्षणासाठी केवळ मीच यावं का? अरे बाकीच्या येऊ द्या ना. इतके वर्ष झाले आम्ही परत म्हणतो. आताच एका कन्येने सांगितलं, मुलांनी सांगितलं की शिवाजी पुन्हा जन्माला यावेत, पुन्हा जन्म घ्यावं, पुन्हा जन्म घ्या. का? मग आमच्या सारखेही शाहीर म्हणतात, भारत भूमी हाक मारती, भारत भूमी हाक मारती, सारे मराठे साध घालती,
आमच्या हात महाराजांसारखे 2 हात नाहीत आम्हाला, महाराजांप्रमाणे 2 पाय नाहीयेत आम्हाला, महाराजांप्रमाणे शरीर नाहीये का आम्हाला, सह्याद्रीचा कडा नाहीये का, ही महाराष्ट्राची माती नाहीये का, महाराष्ट्राची जनता नाहीये का? शिवाजी का तयार होऊ शकत नाही? शिवाजी तयार होऊ शकतो, फक्त शत्रूला ओळखता यायला पाहिजे. त्यांच्या काळात शत्रू औरंगजेब होता, स्वतःच्या धर्माचा नाश करणारा आणि दुसऱ्याचा धर्म लादू इच्छिणारा राजा हा त्यांचा शत्रू होता. एकदा त्याला जिंकला की शिवाजी झाला. आपल्या समोर काय शत्रू आहेत? आताच सांगितलं, पबजी. तरुण मुलांचा शत्रू सगळ्यात मोठा काय? पबजी. याला ओळखा, जिंकला. याच्यावरती विजय मिळवत तुम्ही जिंकला. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांना माझं सांगणं आहे, शिवाजी अभ्यासा आणि मोठ्या पदाची नोकरी मिळवा, बस तुम्ही झालात शिवाजी. शिवाजी होण्यासाठी तुम्हाला 35 किलोची तलवार उचलायची गरज नाही. शिवाजी होण्यासाठी तुम्हाला 70 किलोची ढाल हातावरती घेऊन लढायची गरज नाही. शिवाजी होण्यासाठी तुम्हाला घोड्यावरून रपेट करत जायची गरज नाही. ते 350-400 वर्षापूर्वी महाराजांनी करून ठेवलेलं आहे. कारण त्यांना माहिती होतं, पुन्हा माझ्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये विलायतेचं बीज येणार आहे. माझी पिलं ही विलायते होणार आहेत. त्यांच्यामध्ये मराठी बाणा राहणार नाही. 2 दिवस शिळी भाकरी खाऊन उपाशी राहणारे माझे मराठे 350 वर्षानंतर असणार नाही. पिझ्झा बर्गर खाल्ल्याशिवाय त्यांना जमणार नाही. वडापाव समोसा खाल्ल्याशिवाय त्यांचा नाश्ता होणार नाही. आणि म्हणून जे काही काटक शत्रू आहेत, जे काही बळकट शत्रू आहेत, ते मी आताच संपवतो. त्यांना शिल्लक काही ठेवतच नाही. पण आम्ही हे कधी वाचलंच नाही. आम्हाला हे कोणी सांगितलंच नाही की आम्हाला शिवाजी महाराजांचे विचार घ्यायचे म्हणजे नेमकं करायचंय काय. आम्हाला फक्त सांगितलं, शिवनेरीवरती 19 फेब्रुवारी 1630 ला शिवाजी महाराजांचा जन्म झाला. काही जण सांगतात ज्या ठिकाणी जन्म झाला तो शिवनेरी, ज्या ठिकाणी महाराज गेले तो रायगड. या शिवनेरी आणि रायगड यांच्यातलं जी पुढची नावं घेतली तर शिवराय तयार होतो. एवढंच आम्हाला शिवराय माहिती आहे. आताच्या अभ्यासक्रमात तर 4थीच्या पुस्तकात माझ्यामध्ये 1 धडा आहे, तेवढाच शिवराय माहिती आहे. बस बाकीचा शिवराय कोणाला कधी कळलेलाच नाही. आणि तो शिवराय कळावा, तुम्हा आम्हाला कळावा म्हणून या साई स्पर्श संस्थेची जे काही कार्यकर्ते आहेत ते आमच्यासारख्यांना संधी देतात. आमचंही काय वाचन फारसं आहे, आम्ही काय फार हुशार शिकलेलो आहोत अशातला काही भाग नाही, तुमच्यातलेच आहोत. परंतु आपल्याकडे जे काही विचार आहेत ते सर्वांपर्यंत पोहोचावेस. महाराष्ट्र धर्म वाढवावा, महाराजांना त्यावेळेस जे सांगितलं होतं तेच आपण करतो आहोत. ज्ञानाची देवाणघेवाण करणे, माहितीची देवाणघेवाण करणे आणि विचारांना विचार जुळून सर्वतोपरी चांगलं कसं होईल याचा विचार आपण खऱ्या अर्थाने जेव्हा कराल तेव्हा महाराजांचं नेतृत्व जे आहे ते नेतृत्व आम्हाला मिळेल. आणि महाराजांचं नेतृत्व जे होतं ते सर्व समावेशक होतं, सर्वमान्य होतं. कुठल्याही व्यक्तीने त्याचा विरोध केला नाही. ज्यांनी केला असेल त्यांना कदाचित विचार पटत नसतील, परंतु जे नेतृत्वाच्या खाली होते त्यांनी कधीच त्यांचा तिटकारा केला नाही, कधीच त्याला विरोध केला नाही. कारण त्यांना माहिती होतं हा राजा दूरदृष्टी असलेला राजा आहे, विचाराच्या पलीकडे जाऊन विचार करणारा राजा आहे. आणि या राजाकडे जर आपण नोकरीला राहिलो, या राजाची जर चाकरी केली तर खऱ्या अर्थानं आपल्याला आपलं काहीतरी कर्तृत्व सिद्ध करता येईल. आणि म्हणून आता हळूहळू आपण शिवचरित्राच्या प्रवासाकडे जाणार आहोत. शिवचरित्रातला पहिला मी प्रवास तुम्हाला सांगतो. एक महत्वाचा किस्सा आहे, एक लढाई आहे. त्या लढाईबद्दल मी तुमच्यासोबत आता भाष्य करणार आहे. आमच्या महाराष्ट्रामध्ये माहित नसेल बहुतेक लोकांना, श्रीगोंदा म्हणून तालुका आहे नगर जिल्ह्यामध्ये. आमचे बरेचसे कार्यकर्ते आहेत श्रीगोंदा तालुक्यातले, श्रीगोंदा पारनेर तालुक्यातले. त्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये भीमा नदी वाहते. त्या भीमा नदीच्या काठावरती पेडगाव नावाचं गाव आहे. आणि त्या पेडगाव नावाच्या गावाच्या बाजूला भीमा नदीच्या काठावरती बहादूरगड नावाचा किल्ला आहे. त्याच्याबद्दल मी सांगणार आहे. 6 जून 1674 राजमान्य राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज हे नाव लावायचा दिवस, राज्याभिषेकाचा दिवस. तोपर्यंत फक्त शिवाजी महाराज एवढंच नाव असतं. ज्या दिवशी राज्याभिषेक झाला, छत्रपती झाले, तेव्हापासून छत्रपती शिवाजी महाराज हे नाव लावलं गेलं. राज्याभिषेकासाठी अडचणी याव्यात म्हणून दिल्लीवरून प्रयत्न चालले होते. दिल्लीचा औरंगजेब बादशाह आपल्या आसपासच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगत होता, काही झालं तरी चालेल पण राज्याभिषेक होता कामा नये. सगळ्यांना सांगितलं, सगळ्यांना सांगावा गेला, सगळ्यांना पत्र गेली. आणि मग सगळ्यांची पत्र जाऊन सुद्धा विश्वास ठेवायचा कोणावरती म्हणून अत्यंत जवळच्या माणसावरती जबाबदारी टाकली. खान, बहादूर खान कोकलताश असं त्या राजाचं नाव होतं, जो औरंगजेबाचा दूध भाऊ होता. आता दूध भाऊ म्हणजे काय परकेपणा आला नाही, एकदम जवळचाच आला.
त्याला औरंगजेबाने पत्र पाठवलं की महाराजांचा शिवाजीचा राज्याभिषेक होता कामा नये, कुठल्याच परिस्थितीमध्ये शिवाजी राजा होऊ नये नाही, जर तो तसा झाला तर आपलं काही खरं नाही हे त्याला कळलं होतं, म्हणून महाराजांचा राज्याभिषेक होऊन तो छत्रपती होऊ नये याची पुरेपूर काळजी त्याने घेतलेली. पण पत्र लिहिलं आणि ते पत्र पोहोचेपर्यंत बराचसा काळ लागला, तोपर्यंत महाराजांचा राज्याभिषेक होऊन गेला. आता राज्याभिषेक झाल्यानंतर ते पत्र बहादूर खानाला मिळालं. त्यावेळेस बहादूर खानाला तर फार मोठा पश्चाताप आला. या खुदा ये क्या हो गया, राज्याभिषेक तर इकडे झालेला आहे, पण हा बहादूर खान फार चतुर माणूस होता, फार हुशार होता. त्याने पत्र लिहिलं. पत्र काय लिहिलं त्या औरंगजेबाला, महाराज शिवाजीचा राज्याभिषेक व्हावा ये तो खुदा की ही मर्जी थी. मी तुम्ही अडवून काहीच होऊ शकलं नसतं, राज्याभिषेक व्हावा हे देवाची इच्छा होती. राज्याभिषेक झालेला आहे, पण असं जर आपल्या मालकाला सांगावं तर तो आपल्याला जिवंतच ठेवणार नाही, तो तर मारूनच टाकील. मग त्याने लगेच ओळखलं औरंगजेबाचा कमकुवत पॉइंट काय, व्हॉट इज द वीकनेस. आपल्याकडे करतो ना आपण स्वॉट अनालिसिस, त्याच्यात त्या पद्धतीनं स्ट्रेंथ त्याची माहित होती, पण विकनेसेस काय तर त्याचे विकनेस, औरंगजेब पैशासाठी एकदम लालची आहे, धनद्रव्यासाठी एकदम तो हपापलेला आहे. आणि मग त्याच पत्रात खाली त्या बहादूर खानाने लिहिलेलं आहे, असं जरी झालं असेल, शिवाजीचा राज्याभिषेक जरी झाला असेल तरी बहादूर गडावरती 1 कोटीची रक्कम आहे, ती मी ताबडतोब दिल्लीला पाठवून देतोय, तिचा स्वीकार करावा. पत्र मिळालं. औरंगजेबानं पत्र वाचलं. बघता बघता औरंगजेबाच्या मनात राज्याभिषेक झाल्याबद्दलचा जो काही राग होता क्षणार्धात निघून गेला आणि 1 कोटीची रक्कम मिळणार याच्याबद्दल त्याला आनंद झाला. कधी कधी कुठून कसा येणार मला पैसा, त्याच्या डोक्यात विचाराची चक्र फिरू लागली. पण मित्रांनो, महाराष्ट्रातल्या महाराजांचे हेर इतके हुशार होते की बहादूर गडावरती 1 कोटीची खजिना आहे, 1 कोटीचा खजिना आहे, ही बातमी दिल्लीला पोहोचायच्या तर रायगडला पोहोचली होती की बहादूर गडावरती 1 कोटीचा खजिना आहे. महाराजांना ही बातमी कळली, बहादूर गडावरती 1 कोटीचा खजिना आहे. हंबीरराव सरसेनापती आपले संभाजी महाराजांचे मामा, त्यांना बोलावलं आणि सांगितलं, हंबीरराव बहादूर गडावरती 1 कोटीचा खजिना आहे. म्हणले आणतो. संभाषण दुसरं नाही, खजिना आहे, तो कसा आणायचा आणि कुठून आणायचा आणि किती न्यायचे विषयच नाही, खजिना आहे म्हणले आणतो तर आणा. पण विचार केला की फौज किती आहे आपल्याकडे. स्वराज्यामध्ये त्यावेळेस फौज होती फक्त 9,000 फौजेला सोबत घेऊन जाऊन बहादूरगड गाठायचा आणि बहादूरगडावरची सगळीच्या सगळी रक्कम घेऊन यायची, असा विचार त्यांनी केला हंबीररावांनी. पण खेळ मात्र फार मोठा आणि आट्यापाट्याचा होता, फार जोखीम होती, परंतु त्या जोखीम पत्कारली आणि हंबीरराव आपल्या 9,000 फौजेला घेऊन निघाले. त्या पेडगावला जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक म्हणजे इकडनं गेल्यानंतर सासवड वगैरे तिकडनं गेल्यानंतर ते सांडस पाटस आणि दौंडच्या भागातलं कुरकुम लागतं, आणि इकडच्या भागातून गेल्यानंतर घोडनदी, शिरूर, नगर आणि मग परत श्रीगोंद्याला यायला लागतं. तर या पद्धतीने येता येता 7,000ची फौज या कुरकुम गावामध्ये त्यांनी नेऊन थांबवली, लपवली, आणि 2,000ची फौज नगरवरून श्रीगोंदा मार्गे बहादूरगडाला गेली. ही फौज त्या ठिकाणी गेल्यानंतर महाराजांच्या ज्या काही सैन्याचा जो काही हेर होता त्या हेरांकडून ती बातमी महाराजांना कळाली की आपली फौज तिथपर्यंत पोहोचलेली आहे. आणि त्याच वेळेस त्या बहादूर खानाच्या खेरांकडूनही बहादूर खानाला बातमी पळाली की आता इकडे आपल्यावरती आक्रमण होणार आहे. पाहता पाहता 2,000 फौज, मराठ्यांची फौज त्या बहादूर गडावरती निघून गेली. जोर जोरामध्ये चालू लागली, हर हर महादेवच्या गर्जना करत तलवारी घेऊन, ढाली घेऊन ही फौज चालायला लागली. इतक्यात बहादूर गडावरती बातमी आली, आक्रमण, शत्रू आपल्यावरती चालून येत आहे, आता थांबून चालायचं नाही, शस्त्र उचला, चालते रहो, आक्रमण. आक्रमण म्हटल्याबरोबर फौज पेटली, हातामध्ये तलवारी आल्या, ढाली आल्या, अंगावरती दांडपट्टी आल्या, शेले आले, तलवारी निघाल्या. पाहता पाहता ती मुघलांची फौज समोरून चालत आली, 2,000 मावळ्यांची फौज इकडनं चालत गेली, तलवारी निघल्या, ढाली निघल्या, आणि आता एकमेकावरती वार होणार. तेवढ्यात मराठे माघारी. लढायला सुलतान सगळे तयार झालेले, मोगलांची फौज अगदी अक्षरशः तयार झालेली लढायला. पण जसं वार करायचा तसं मराठ्यांची फौज माघारी फिरली आणि मागे पळाली. त्या बहादूर खानाला काय सुचेच ना, अरे हे चाललंय काय, अशी लढाई असते करावं कुठं, आम्ही एवढे लढून एकदम ताकदीने चाललोय, ते तर पळून गेले. आणि मग हे म्हटलं जाऊ द्या, ते आपली एवढी मोठी फौज पाहून ते पळून गेले. आता पळून गेले, थोडा वेळ विसर पडला, विरंगुळा झाला. इतक्यात पुन्हा बातमी आली, मराठे आ रहे, फिर से तयार हो जाओ, आक्रमण. तयार
झाले तलवारी आल्या, ढाली आल्या, दांडपट्टे आले आणि आता पुन्हा वार करायचा. मराठे पुन्हा एकदा गायब. आता म्हटले नाही, प्रधानजी सांगायला गेले अहो थांबा, ते पळाले म्हणले नाही. आता जिथपर्यंत जातील तिथपर्यंत मागे जायचं, आता मध्ये अजिबात सोडायचं नाही. आणि मग बहादूर खानानं आपली सगळी फौज घेतली. 50,000ची फौज 2,000 फौजेच्या मागे पळत पळत सुटला. मराठ्यांची फौज अशी तडफदार एकदम काटक. 2-2 दिवस भाकरी मिळाली नाही तरी सुद्धा उपाशी पोटी पळणारी, रडत न बसणारी आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून चढणारी ही फौज 2,000च्या फौजेनं 50,000 फौजेला मागे घेतलं आणि दोन्ही फौजा एकमेकांच्या मागे पळायला लागल्या. बघता बघता परत नगर, शिरूर आणि चाकर मार्गे पुन्हा एकदा सह्याद्रीच्या घाटावरती त्या बहादूर खानाची फौज 2,000 मावळ्यांनी पळवून आणली. तोपर्यंत तिकडं बहादूरगड मोकळा राहिला. कुरकुमच्या 7,000 सैन्यानं बहादूरगडावरती छापा घातला. 1 कोटीचं द्रव्य गोळा केलं. 200 घोडेस्वार रेडी पोझिशन मधले उचलले आणि मग ते आपल्या मार्गाला लागले. पण हंबीररावांच्या लक्षात आलं 1 कोटी घेऊन सुद्धा इथे बरंच शिल्लक राहते. मग फार जड अंतकरणाने त्यांनी ते पेटवून दिलं. ते म्हणले आपल्याला नाही ना, यांनाही नाही, विशेष नाही राहणार. आणि मग हंबीरराव निघून गेले. 2,000ची फौज चाकण मार्ग सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात कडे कपारीत मावळामध्ये फिरत होती. काराची फौज त्यांच्या मागे फिरत होती. पाहता पाहता ते अदृश्य झाले. अरे गेले कुठे? सह्याद्रीच्या घाटात. कारण त्यांना माहीतच नाही सह्याद्रीच्या घाटात 3च लोक राहतात, वारा, वाघ आणि मराठे. सह्याद्रीच्या घाटात तिसऱ्याचं काम नाही. आणि म्हणून लक्षात आल्यानंतर चला आता फौज गेलेली आहे. पाहता पाहता अदृश्य झाली आणि फौज पुन्हा माघारी गेली. बहादूर खानाची फौज माघारी जाऊन पाहते तो काय गड पेटलेला धूर निघतोय. आणि मग विचारलं हे कैसे हो गया? कोणीतरी सांगितलं हुजूर मराठे आए थे तो हम किनके पीछे थे? हुजूर मराठों के. तो इधर कौन आया था? हुजूर मराठे. अरे तो है ना हम किनके पीछे थे? मराठों के. अरे काय करावं या मराठ्यांना, कसे येतात, कुठून येतात आणि काय करतात, काही वेळ लागत नाही रे बाबा. मग सांगितलं की 2,000नी तुम्हाला पळवून नेलं, 7,000नी इकडे कार्यक्रम केला. बहादूर खानानं डोक्याला हात लावला आणि लगेच औरंगजेबाला पत्र लिहिलं की हुजूर ऐसा ऐसा हो गया. त्या औरंगजेबानं सांगितलं की बाबा रे तू प्रत्येक वेळेस कारण देतोय. कारण सुरुवातीला काय सांगितलं की काही गोष्टी झाल्या, देवाची इच्छा होती म्हणून राज्याभिषेक झाला. आता काय सांगतोय निम्म्याने फसवलं आणि निम्म्यानं पळवून नेलं. तू कारण कुठपर्यंत देणार आहे? आता मला एंड रिझल्ट हवाय, मला कारण अजिबात नको, एकही कारण नकोय. तो म्हणला ठीक आहे हुजूर मी काहीतरी विचार करतो. परंतु महाराजांनी केलेली कृती ही विचारपूर्वक होती आणि परिणामांची पर्वा करणारी होती. महाराजांना माहित होतं 1 कोटी रुपये ज्याचे लुटले तो गप्पा बसणार नाही. तो पुन्हा त्याची फौज घेऊन येईल, आपल्यावरती आक्रमण करेल. आणि आपल्यावरती जर आक्रमण करायला आला तर आपल्याकडे फौज नाहीये. कारण आपली फौज गेली आता शेती करायला. दसऱ्याला शिलांगणाचं सोनं लुटायला फौज स्वराज्यावरती निघून जायची. अक्षय तृतीयेला पुन्हा घरी यायची, शेतीची कामं करायची. आणि शेतीची कामं उरकल्यानंतर ती फौज पार्ट टाइम आर्मी ज्याला म्हणतो ती आर्मी महाराजांकडे जायची. मग 4 महिने वेळ होता. पावसाळा अजून 4 महिने चालणार होता. आणि पावसाळा संपल्यानंतर 4 महिन्यानंतर मग आपण त्या बहादूर खानासोबत लढण्यासाठी सक्षम आहोत. यासाठी बहादूर खानाला 4 महिने तरी थांबवून ठेवावं लागणार याचा विचार महाराजांनी परिपक्व पद्धतीने केला होता. आणि मग लगेच वकिलाला बोलावलं. बहादूर खानाला सांगावा धाडला आम्ही तुम्हाला शरण येतो आहोत. जाऊन सांग तुमच्या खानाला आम्ही आमचा पुत्र तुमच्या सोबत सेवेला पाठवतो आहोत. आम्ही आमचे 11 गडकोट तुमच्या ताब्यात देतो आहोत आणि तुमची जी काही संपत्ती लुटलेली आहे ती सुद्धा आम्ही तुम्हाला परत देतो आहोत. आणि जातीनं आम्ही बादशहाच्या सेवेमध्ये दाखल होत आहोत असा सांगा. वकील गेले. वकिलांनी त्या बहादूर खानाला निरोप सांगितला की महाराज स्वतः होऊन तुमच्याकडे येण्यासाठी तयार आहेत. त्या बहादूर खानाला स्वप्न पडल्यासारखं झालं. एके दिवशी येतात सगळी संपत्ती लुटून घेऊन जातात आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी येतात की महाराज आम्हाला तुम्ही पदरात घ्या, आम्हाला तुम्ही सोडवा, आम्हाला वाचवा. या सगळ्या संकटातून काय करायचं काय? परंतु आलेली संधी सोडायची नव्हती. पत्र पाहिलं, वकिलांनी सांगितलेली माहिती मिळाली. बहादूर खानाला प्रचंड 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 आनंद झाला. त्याने लगेच पत्र लिहिलं, लगेच लखोटा पाठवला, सांडणी स्वार धाडला दिल्लीला आणि दिल्लीच्या बादशहाला सांगितल्याबरोबर त्या बादशहाला फार भरवून आलं. हा शिवा माझ्या दरबारातून सुटून गेलाय, हा परत मिळतोय ना, मग याला घ्या. लगेच त्या पत्रावरती मान्यता होणार होती. परंतु पत्र जाण्यासाठी 1.5 महिना लागणार होता. पत्र येण्यासाठी 1.5 महिना लागणार होता. तिथे औरंगजेबाची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी 1 महिना लागत होता. 1.5 अधिक 1.5 3
3+1 असे 4 महिन्याचा काळ जात होता. महाराजांनी ओळखलं 4 महिने आपलं सैन्य 4 महिन्यानंतर परत येते, तोपर्यंत कागद सुद्धा आपल्याला मिळत नाही. परंतु झालं, योगायोगाने 4 महिन्याचा कालावधी गेला, कागद आला. जसा कागद आला तसा बहादूर खानाचा वकील उड्या मारत मारत रायगडावरती आला आणि सांगितलं, राजे हुकुमची परमिशन आणलेली आहे, हुकुमचा परवाना मिळालेला आहे. तुम्ही आता तुमचे पुत्र संभाजी आणि तुम्ही स्वतः होऊन आमच्या फौजेमध्ये दाखल व्हावं. आमचं जे काही सैन्य आहे ते सैन्यासोबत तुम्ही लढावं. जी काही मालमत्ता नेलेली आहे ती परत द्यावी. हा विचार त्यांनी सांगितला. त्याबरोबर महाराज शांत बसलेले होते. महाराजांनी विचार केला. हा बरोबर तारखेला आला. याला 4 महिन्याचं गणित कसं काय कळलं काय माहिती. हा बरोबर आला. त्यावेळेस महाराजांनी सांगितलं, अरे तुझ्या राजानं असा कोणता पराक्रम केला की माझा पुत्र शंभू मी त्याच्या सोबत चाकरीसाठी झाडू. लगेच चालते व्हा, अन्यथा अपमान पावाल. अरे तुझ्या त्या बहादूर खानानं कोणता असा पराक्रम गाजवलाय की माझा पुत्र संभाजी त्याच्या सोबत मी नोकरीला पाठवू. काय जाऊन सांग तुझ्या त्या बहादूर खानाला येत नाही म्हणून, आणि जर जास्त वेळ थांबशील तर अपमान होईल. गपचूप मुकाट्यानं तो वकील परत बहादूर खानाकडे आला आणि त्यानं सांगितलं की शिवाजी महाराज असं म्हणतात की आता घोडे नाही तर हत्ती नाही, सैन्य नाही, संभाजी नाही, आता कोणीच नाही. आता काय करायचं. आता बस कपाळाला हात लावत. कारण आपण कोणाशी वैर घेतलेला आहे, मराठ्यांशी वैर घेतलेला आहे. आणि मराठ्यांशी वैर घेणं तोपर्यंत ठीक आहे जोपर्यंत त्यांचा फौज पाठा कमी असेल, त्यांच्याकडे नियोजनाचा अभाव असेल तोपर्यंत कमी आहे. एकदा का ते भिडले की सगळे बुडले अशी एक म्हण आहे. त्यामुळे परत कुणी नाद्याला लागू नये हा विचार. याच्यातून आपल्याला शिकायचंय काय हो. महाराजांच्या 9,000 फौजांनी 50,000ची फौज कशी पळवली हे शिकायचंय का. महाराजांनी त्या एक कोटी खजिन्याची काय विल्हेवाट लावली असेल हे आपल्याला शिकायचंय का. आपल्याला याच्यामधून हे शिकायचं आहे की कुठलीही गोष्ट जर असेल तर त्या गोष्टीच्या परिणामांचा विचार करून व्हायला पाहिजे. ऍक्शन विदाउट रिॲक्शन इज कॉल्ड ॲज अ मिस्टेक. जर रिॲक्शनची परवानगी किंवा रिॲक्शनचा विचार न करता तुम्ही ऍक्शन घेणार असाल तर दॅट कुड बी द मिस्टेक. ती तुमची मिस्टेक होऊ शकते. सो थिंक बिफोर डुईंग एनिथिंग. कुठलीही गोष्ट करण्या अगोदर तिचा विचार करा आणि त्यानंतर तुम्ही ती कृतीत आणा. हे आपल्याला शिकायचंय हो. पण एवढं सोप्या भाषेत शिवचरित्र आम्हाला कोणी सांगितलंच नाही. आम्हाला फक्त सांगायचं 7,000 50,000चा पाठलाग केला. अरे पण याच्यातून आम्ही काय घ्यायचंय. आम्हाला फक्त पराक्रमाचेच पोवाडे गायला आवडतात, पराक्रमाचेच पोवाडे ऐकायला आवडतात. अहो पण शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हे आता बहुतेक सगळ्यांच्या ओठावरती नाव आहे. अमेरिकेसारख्या पाश्चात्य देशामध्ये त्याच्यावरती क्लासेस होतात, व्याख्यानं होतात. जगाने स्वीकारलंय, आपण का नाही स्वीकारतो. आपल्याला कुठे खटकतंय खरं समजत नाही मला. की मी तर काल आलेलो आहे हो, मी तुमच्या समोर उभा राहून बोलतो म्हणजे काय मी फार शहाणा आहे असं काही भाग नाही. पण ज्या लोकांनी 70,000-80,000 व्याख्यानं दिलेली आहेत, 60 वर्ष शिवाजी महाराजांचा अभ्यास करण्यात घालवलेले आहेत, त्या लोकांच्या पदरात आज काहीच पडलेलं नाही. काही पडलेलं नाही. लोकांनी फक्त मनोरंजनात्मक पद्धतीनं शिवचरित्र घेतलेलं आहे. आणि शिवजयंतीला आम्हाला जो अवसान येतं ना ते उसणं अवसान असतं. ते मनापासून नाही, ते उपजत नाही. आम्हाला त्याची काय म्हणू आपण त्याला गणतीच नाही हो. मग तेव्हा खऱ्या अर्थानं 40 वर्षाच्या संस्थेचे जे कार्यकर्ते आहेत ते एकत्र येतात. त्यांना पटतं वास्तव की बाबांनो आता कुठेतरी समाज बिघडत चाललेला आहे, कुठेतरी या समाजाला दिशा दाखवण्याची गरज आहे. आणि मग अक्षय सारखे, अभिजित सारखे, रितेश सारखे पोरं एकत्र येतात आणि काहीतरी करायचा विचार करतात आणि त्याच्यातून शिवजयंती उत्सव या थीम खाली साजरा करतात. की कधी कळणार शिवराय आम्हाला. शिवराय जर कळाले असते तर एक सांगतो की तुम्ही माझ्या समोर बसलाच नसता. तुम्ही म्हटलं असतात हा काय शहाणा लागून गेला, शिवराय आम्हाला माहिती आहे, हा काय सांगता. बट द फॅक्ट इज आपल्याला हे मान्य करायला लागतंय की शिवराय आम्हाला कळलेले नाहीये. मग कळण्यासाठी काय करावं लागेल. शिवचरित्र घ्यायचं, त्याचं पारायण करायचं, दररोज एवढ्या वाचायच्या, एवढे श्लोक वाचायचे, एवढी पानं वाचायची, त्याचं पाठांतर करायचं, पारायण करायचं, शिवाजी महाराजांची पूजा करायची, मावळ्यांना वंदना करायची. एवढं केलं म्हणजे शिवाजी महाराजांचं चरित्र समजलं का. नाही हो, काहीच आवश्यकता नाही या सगळ्या गोष्टी करण्याची. फक्त मनामध्ये तुम्ही शिवप्रेम जागवा ना. त्यागाची भावना मनामध्ये ठेवा, प्रेमाची भावना मनामध्ये ठेवा. अरे परक्या जातीचा असो, परक्या धर्माचा असो, परक्या मुलकाचा असो, आपला म्हणून माना ना. काय फरक पडतोय. सगळेजण जर आपण स्वतःला एक आहोत असं मानू लागलो, जर आपल्या सर्वांचा एकच विचार जर आपण देऊ लागलो तर महाराजांचं शिवचरित्र आपल्याला समजलं, महाराजांचे विचार आपल्यापर्यंत समजले, त्याच्यातून आपल्याला कोणीच रोखू शकत नाही. मग महाराज कसे होते हे थोडंसं आपल्याला अजून समजून घ्यायला लागेल. कारण जर आपण जास्त समजून घेऊ तरच आपल्याला कळणार आहे. नाहीतर मग काय होईल, परत पहिले पाडे 55 कोणीतरी वक्ता येतो, काहीतरी बोलतो, तेवढ्या पुरतं तेवढी उर्मी तयार होते आणि परत आपले जैसे ते चालूच आहे.
शिवाचा दरबार कसा होता म्हणाल? शिवाच्या दरबारामध्ये अष्टप्रधान मंडळ होतं, 12 बलुती होते. शिवाच्या दरबारामध्ये 18 प्रकारचे कारखाने होते. शिवाच्या सैन्यामध्ये सगळ्या प्रकारचं घोडदळ, पायदळ, हत्तीदळ सगळ्या प्रकारचे सैन्य होते. मग शिवाचा दरबार कसा होता? तर मग माझ्यासारखा शाहीर कसा सांगतोय? न्यायप्रिय राजाचा, न्यायप्रिय राजाचा, रयतेच्या रखवाल्याचा भरला 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 दरबार माझ्या शिवबाचा, भरला 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 दरबार माझ्या शिवबाचा, भरला 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 दरबार माझ्या शिवबाचा, भरला 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 दरबार माझ्या शिवबाचा. माझ्या शिवबाचा दरबार कसा होता पहा. भरला दरबार माझा शिवबाचा, भरला भरला दरबार माझा शिवबाचा. का दरबार भरवावा लागला? कारण तेथे होई न्याय गरिबाचा, तेथे होई न्याय गरिबाचा, अन्यायाला फुटते वाचा, अन्यायाला फुटते वाचा, न्यायाचा यागाचा रे देशा राजाचा, न्यायाचा त्यागाचा रे देशा या राजाचा, भरला 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 दरबार माझ्या शिवबाचा, भरला 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 दरबार माझ्या शिवबाचा. भरला भरला दरबार माझा शिवबाचा, भरला भरला दरबार माझा शिवबाचा. शिवाच्या दरबारामध्ये काय व्हायचं? गोरगरिबांना न्याय मिळत होता. रंगून गेलेले गंजून गेलेल्या प्रजाला त्या महाराजांच्या ठिकाणी आशेचा किरण दिसत होता. विचार करणारा विचार करत होता आणि जाता जाता महाराजांच्या चरणावरती डोकं ठेवत होता आणि सांगत होता, राजा धन्य आहोत आम्ही की तुमच्यासारखा राजा आम्हाला भेटला. वयाच्या 16व्या 18व्या वर्षी मावळच्या दऱ्या खोऱ्यातून कड्या कपड्यातून महाराज घोड्यावरती स्वार होऊन फिरत असताना अचानक एक वृद्ध माणूस समोर आला आणि सांगितलं, राजा 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 माझं ऐका. त्या वृद्ध म्हाताऱ्याला पाहून महाराज शिवाजी राजे घोड्यावरून खाली उतरले. त्या महाराजांनी त्या बाबाला जवळ घेतला आणि बोलावलं, बाबा बोला काय अडचण काय? त्यावेळेस त्या बाबाने सांगितलं, राजा अहो माझी चरणी ताटी मुलगी होती, 16-17 वर्षाची मुलगी होती राजा. माझ्या आंधळ्याची काठी होती राजा, मला भाकर तुकडा करून घालायची, गोडभर पाणी आणायची, मला ते खाऊ घालायची, पिऊ घालायची. माझी मुलगी माझी कन्या होती राजा. ती कन्या त्या राजाच्या पाटलानं पळून नेली राजा. मी बुडालो, माझं सर्वस्व गेलं, आता मी काय करू राजा? पाहता पाहता त्या म्हाताऱ्याच्या भावना राजाला समजल्या. पाहता पाहता हाताच्या मुठी कर्र कर्र वळल्या आणि हुकूम सोडला, ताबडतोब त्या पाटलाला आमच्या दरबारात हजर करा. पाहता पाहता डोळ्यात धूळ उडाली, चटकनाच्या घोड्याला खूर उडला आणि घोड्याला टाच मारून सैनिक पळत गेले ते थेट रांजे गावात. तिथल्या बाबाजी बिन पिकाजी पाटलाकडे गेले, तिथे चौकशी केली. बाबा अशी अशी तक्रार आमच्यापर्यंत आलेली आहे, तुमच्याकडून असं काय झालेलं आहे का? त्या पाटलानं गुन्हा नाकबूल केला. मग मराठ्यांनी काय करावं? घाल झडप आणि कड गडप, हे वाक्य. घाल झडप आणि कड गडप. डायरेक्ट त्याच्यावर झडप घातली आणि त्या बाबाजी बिन भिकाजी पाटलाला महाराजांच्या समोर उचलून आणला आणि उचलून आणून त्यांना सांगितलं, महाराज हाच तो पाटील. महाराजांनी त्या मुलीच्या पित्याला बोलावलं आणि या बाजूला त्या पाटलाला बोलावलं आणि सांगितलं, तुझी अडचण काय आहे सांग. त्याबरोबर तो बाबा सांगू लागला, महाराज
अहो राजा, माझ्या गरीबाचा आधार असलेली माझी मुलगी या चंडाळानं पळवून नेली. राजा, आता मी कुणाकडे बघू, कुणाकडे बघू राजा, मी मुलगी म्हणून कुणाकडे बघू. हा विचार सांगत असताना तो बाबाजी पाटील म्हणाला, अरे आम्ही काय अशा रस्त्यावरच्या पोरी घेऊन जात नाही. आम्हाला काय गरज आहे, आम्ही कशासाठी घेऊन जावं. तोंड सांभाळून बोलायचं. आम्ही पाटील आहोत, आमच्याशी बोलताना विचारपूर्वक बोलायचं. महाराजांनी सांगितलं, आवाज चढवून बोलायचं नाही. आमच्या दरबारामध्ये बोलताना व्यवस्थित बोलायचं, व्यवस्थित सांगायचं. आणि मग महाराजांनी पाहिलं, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव काहीतरी वेगळंच सांगत होते. आणि महाराजांच्या लक्षात आलं की हा फसवतोय, हा खोटं बोलतोय. क्षणी सांगितलं, याचा चौरंग करा, दोन्ही हात कलम करा, दोन्ही पाय कलम करा. याने गुन्हा केलेला आहे, त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे. हे आम्हाला शिकायचंय. आज आमच्या मुलीबाळीवरती अत्याचार होत आहेत. खेडोपाडी असणाऱ्या मुली असुरक्षित आहेत, शहरातल्या मुली असुरक्षित आहेत. रात्रीचं कुठल्या आत्मविश्वासाच्या आधारे मुली कामाला जाणार आहेत, रात्रीच्या वेळी कुठल्या वेळी अवेळी कोणाच्या आशेवरती त्या ये जा करणार आहेत, सांगा ना तुम्ही. आम्ही महाराजांच्या सर्वोच्च नेत्याच्या सर्वोच्च राज्याच्या राज्यात राहतो, तरी सुद्धा आमच्या राज्यातील मुलींना, आमच्या आया बहिणीला जर भीती असेल तर आम्ही शिवबाच्या सुराज्यात नाही आहोत, याची दखल आपण घ्यायला हवी. आणि जर तसेच पाटील आजही जर अस्तित्वात असतील तर आपल्याला त्यांना शिवाजी महाराज समजून सांगावे लागतील. साम दाम दंडभेद कुठल्याही प्रकारे आणि समाजातील अन्यायाचा जुलमाचा नाश करावा लागेल, एवढं आपण या प्रसंगातून लक्षात घेणं गरजेचं आहे. शिवचरित्र समजून घ्यायचंय अगदी सोप्या पद्धतीनं. अवघड पद्धतीत जायचं नाही, अजिबात जायचं नाही. अवघड पद्धतीने जाणारे मावळे होते, ते गेले, त्यांनी महाराष्ट्र मिळवला, आपल्याला तो टिकवायचा आहे. बस, आपल्यासाठी फार सोप्या पद्धती आहे. आपल्याला त्यांच्यासारखं होणारच नाही, करताच येणार नाही. काय करायचंय आपल्याला, नो पार्किंग मध्ये गाडी लावायची, बस एवढं चालेल. अहो, आपले जे नियम आहेत त्या नियमाचा आदर करा ना. रिस्पेक्ट द गव्हर्नमेंट. शासनाच्या ज्या काही योजना आहेत, जे काही नियम आहेत त्याचा आदर करा ना. तुम्ही नो एंट्री मध्ये गाडी लावता आणि शिवाजी महाराजांचे मावळे म्हणता, कुठल्या बुद्धीला पटतंय? तुम्ही व्यसनाधीनता बाळगणार, व्यसनाधीन होणार आणि कुठेही घाण करणार, थुकून घाण करणार आणि महाराजांचे मावळे म्हणणार, कसं चालतंय? नाही चालणार. म्हणून एक सांगतो, महाराष्ट्राच्या तरुणा, स्वाभिमान तुला का नाही? महाराष्ट्राच्या तरुणा, स्वाभिमान तुला का नाही? कुठं गेला मराठी बाणा, कुठं गेली रे शिवशाही? कुठं गेला मराठी बाणा, कुठं गेली रे शिवशाही? मराठी बाणा कुठं गेली रे शिवशाही? कुठं गेला मराठी बाणा, कुठं गेली रे शिवशाही? महाराष्ट्राच्या तरुणा, स्वाभिमान तुला का नाही? महाराष्ट्राच्या तरुणा, स्वाभिमान तुला का नाही? आहे स्वाभिमान? ज्यांना स्वाभिमान आहे त्यांनी हात वरती करावा. बस, जोपर्यंत महाराज समोर आहे तोपर्यंत हात वरती राहणार आहे. उद्या जर आपली गाडी नो पार्किंग मध्ये लागली तर वी आर नॉट कॉन्फिडंट. म्हणून कुठं गेला मराठी बाणा, कुठं गेली रे शिवशाही? 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 आणि मुद्दामून मी खूप चांगला गातोय, मला तो गायचा नव्हता, पण प्लीज काही चुकला असेल तर माफ करा. पुढे सांगतोय, ज्यांचा वंशज याची जाण तुला नाही, यांचा वारस याची जाण तुला नाही. भ्रष्ट झाले डोके तुझे व्यसनाच्या पायी, भ्रष्ट झाले डोके तुझे व्यसनाच्या पायी. मावा गोवा दारू, खंगला तू याच्या पायी. मावा गोवा दारू, संपला तू याच्या पायी. कुठं गेला मराठी बाणा, कुठं गेली रे शिवशाही?
मार्ग सांगेन, पण कृपया फक्त मनोरंजनात्मक पद्धतीने न घेता काहीतरी विचार शिकावा आणि तो आपल्या आचरणात आणावा, एवढाच फक्त याच्यातून विचार आहे. तरुण मित्रांना माझं आवाहन आहे, कृपया व्यसन करत असाल तर व्यसनापासून दूर राहा. जे करत नाही आहेत त्यांनी अजून प्रबोधन करा, जे करतायत त्यांना बाजूला काढा आणि सदृढ महाराष्ट्र, सदृढ भारत निर्मितीमध्ये आपलं योगदान द्या, अशी मी तरुणांना विनंती करतोय. पुन्हा एकदा महाराजांच्या विषयावरती यायचंय, भरपूर बोलायचंय, भरपूर गप्पा मारायच्या, परंतु असे छोटे छोटे आपण म्युझिकल ब्रेक्स पण मध्ये घेणार आहोत. तुम्हाला जर कंटाळा आला असेल तर जाहीरपणे उभे येऊन सांगू शकता, बळजबरी कोणालाही नाही, कारण कार्यक्रम हा एकच दिवशी असतो. पुढचे 364 दिवस तुम्हाला वाट पाहावी लागेल. हा कार्यक्रम पुन्हा मिळणार नाही आणि तास दीड तास तर तुम्हाला मी उठू देणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देऊन टाकतो. त्यामुळे अत्यंत निश्चिंत राहायचंय. मंडळी, आपल्याला आपण भाषण चालू असताना आता मगाशी मला एक गोष्ट खटकली की त्या माझ्या मित्रानं सांगितलं की तानाजी चित्रपट आला तर सगळ्या भारताच्या पायाखालची जमीन सरकली, भारताच्या बाहेरच्या देशातील लोकांच्याही पायाखालची जमीन सरकली. तर काय लोकांना वाटलं की तानाजी मालुसरे हे प्रचंड मोठे योद्धे आहेतच, विषय तो नाही. आणि ते जर एवढे जबरदस्त असतील तर बाकीचे कसे असतील, विषय इथपर्यंत बरोबर आहे. त्याने पुढचं वाक्य सांगितलं की जेव्हा संभाजी महाराजांचा चित्रपट येईल तेव्हा काय होईल. अहो काय होईल याचा विचार काय करत बसला. हो चित्रपट येणार कधी आहे ते सांगा ना. आल्यानंतर जे काय व्हायचं ते होईल हो, पण येणार कधी आहे ते सांगा. दुसरी गोष्ट, महाराजांना 40 दिवस अत्याचाराच्या, अनन्वित अत्याचाराच्या, छळाच्या कक्षेत ज्यांनी ठेवलं, त्या महाराजांचा मृत्यूचा सीन ऐकताना बऱ्याच वेळेस आपल्याकडून टाळ्या वाजवल्या जातात. टाळ्या कृपा करून त्या वाजवू नका, कारण तो आनंदाचा विषय नाही, तो दुःखाचा विषय आहे. छोट्या छोट्या सुधारणा आपण मित्रांनी इथून करायच्या आहेत. आणि मग काय होतंय पहा, महाराष्ट्राचा भगवा झेंडा, महाराष्ट्राचा भगवा झेंडा रायगड किल्ल्यावर, हाती तलवार मुखी जय जयकार, हर हर महादेव. हाती तलवार मुखी जय जयकार, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. रायगडावरती भगवा झेंडा फडकला, भगवा निशाण लागलं. महाराष्ट्र आजही रायगडच्याच मातीला मानतो, आजही रायगडच्याच राजाचे आशीर्वाद घेतो. मग महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातला मराठी माणूस आजही भगव्यापेक्षा वेगळा नाही, कारण भगव्याचा जो रंग आहे तोच रंग आमच्या रक्ताचा आहे. त्यामुळं आपण भगव्यापेक्षा वेगळे नाही. शिवराय कधी कळणार आम्हाला हा मी तुम्हाला सांगायचा विषय नाही, कारण तेवढा अभ्यासू आणि तेवढा हुशार मी असेल असं मला वाटत नाही. परंतु आपण शिवराय समजून घ्याल, आपण शिवरायांच्या आचरणाप्रमाणे जगण्याचा प्रयत्न कराल, शिवरायांच्या विचाराची दिशा ओळखून आपली दिशा ठरवाल आणि त्यांच्या विचाराप्रमाणे चालून त्यांच्या इतकं यश जरूर मिळणार नाही, परंतु काहीतरी प्रमाणात यश मिळवायचा आपला नक्कीच उद्देश असावा. एवढा विचार तुम्ही मात्र सगळ्या मित्रांनी लक्षात ठेवावा. मित्रांनो पहा, सुलतानांच्या कालावधीमध्ये अशी परिस्थिती होती की मी सुरुवातीला सांगितलं, आया बहिणी बाटवल्या जायच्या, मंदिरं पाडली जायची, देवळं पाडली जायची आणि सगळ्यांना होतं नव्हतं ते करून महाराजांशी लढाई करायला लोक यायचे. का हो, डायरेक्ट जर लढाई करायला आले असे तर काय फरक पडला असता. डायरेक्ट जर अफजल खान शिवाजी महाराजांसोबत लढाई करायला आले असते तर काय फरक पडला असता, काहीच नसता. पण त्यांना माहिती होतं त्रास द्यायचा. मग शिवाजीला त्रास कधी होतो, शिवाजीला त्रास कधी होतो, गड जिंकल्यावर नाही, गडावरती सैन्य पाठवल्यावर नाही, गडाला वेढा घातल्यावरती नाही. शिवाजीला त्रास कधी होतो, रयतेला छळ केला की शिवाजीला त्रास होतो. म्हणून शिवाजी हा रयतेचा राजा होता. शिवाजी रयतेचा राजा होता. रयतेच्या केसालाही धक्का लागला तरी ज्याचं काहीच नितळून उठायचं, काळजामध्ये चीर चीर उठायची आणि पेटून उठायचा तो सह्याद्रीचा छावा सर्जा. कशासाठी,
या यवनांचा नायनाट करण्यासाठी. कारण माझ्या रयतेला त्रास देतात. कारण रयत सुखात तर राजा सुखात आहे हो. रयतेचं राज्य आहे हे माझं एकट्याचं नाही. आजही राज्य महाराष्ट्र म्हणून ओळखलं जातं, कोणा एकट्याची जहागीर म्हणून ओळखली जात नाही. मग रयतेला जो राजा त्रास द्यायचा त्या राजानं रयतेला त्रास द्यायचा आणि महाराजांशी युद्ध करायला यायचं. मग महाराजांना या गोष्टी खटकायच्या. यायचं तर डायरेक्ट यावं, काय व्हायचं असेल ते होऊन जाऊ दे. परंतु नाही, मग तो खान येणार कसा? येता येता आपल्या मार्गातली सगळी देवळं पाडणार, आपल्या मार्गातल्या देवळात असलेल्या मूर्त्या फोडणार आणि मग देवळं जी काय आहे ती सगळी बाटवत येणार की जेणेकरून हे पेटून उठतील आणि माझ्यासोबत युद्ध करायला बाहेर पडतील. परंतु मित्रांनो, आयुष्य माणसानं जरूर जगावं, ते माझ्या शिवाजी महाराजांसारखं जगावं. मी शेवटी पुन्हा एकदा तेच सांगणार, आयुष्य जगावं कसं हे आम्हाला शिवाजी महाराजांनी शिकवलं, तर मरावं कसं हे आम्हाला संभाजी महाराजांनी शिकवलेलं आहे. 4 घटना आहेत. संभाजी महाराजांचा जन्म 1657, राजमाता सईबाई साहेबांचं निधन, अफजल खानाच्या भेटीसाठी महाराज निघालेले आहेत आणि अफजल खानाचा वध होतो आहे. या 4 घटना पहा. 14 मे 1657 छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. वय वर्ष अवघ 1 असेल 1.5 असेल. पुसटचा चेहरा सुद्धा लक्षात राहत नसेल. महाराजांना पूर्णपणे पाहिलंही नसेल. संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांनी पाहिलंही नसेल. अशा अवस्थेमध्ये आपल्या पुत्राला टाकून महाराजांना लढायला जावं लागतंय. आपण साधं मुंबईहून पुण्याला जाऊ शकत नाही आपल्या कुटुंबाला सोडून. सिंपल थिंग आहे, सोपी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, आपण तिकडे गेल्यानंतर काही दिवसानंतर आपल्या पत्नीचं निधन होतंय, पण तिच्यावरती अग्निसंस्कार करण्याच्या वेळेस आपण उपस्थित नाहीये. ही दुसरी गोष्ट आहे. त्यावेळेस आपण कुठे आहोत? अफजल खानाच्या भेटीसाठी आपण तिकडे गेलेलो आहोत. आणि प्रत्यक्ष जेव्हा अफजल खानासोबत युद्ध होतंय, लढाई होते, तेव्हा पुन्हा जगून वाचून माघारी येऊ की नाही याची सुद्धा शाश्वती नाही. पण गेलाय तो शिव छावा सह्याद्रीचा पूर्ण नियोजन करून गेलेला आहे. आणि मग ते नियोजन कसं पहा, अफजल खान मारायचाच तिथे विषय नाही, पण नियोजन अगोदर 1 ते 2 वर्ष नियोजन करायचं. आणि मग खान कसा येईल, कुठून येईल, कसा बाहेर काढता येईल, म्हणून मग वकिलांना जवळ घेतलं, बोलावलं आणि सांगितलं खानाला बाहेर काढायचा, खानाला जावळीत बोलवायचा, खानाला भेटायला आम्ही नाही जाणार. आणि मग वकिलांनी विचार केला, कोण ऐकतो अफजलचा, कोण ऐकतो अफजल खानाचा, कोण ऐकतो, विचारायला लागले. आणि मागून आवाज आला, कृष्णाजी भास्कर. मग पकडा कृष्णाजी भास्करांना, त्यांना सांगा आणि खानाला जावळीवरती घेऊन या. मग महाराजांचे वकील गेले, कृष्णाजी भास्करांना 2 गोष्टी सांगितल्या आणि मग कृष्णाजी भास्करांनी अफजल खानासमोर मांडलं, हुजूर वो शिवाजी तो अभी बच्चा है, उसको कुछ ज्यादा समझ नहीं है, वो डरता है आपसे, इसलिए वो आपको मिलने इधर नहीं आ सकता है. हुजूर आप मेहरबानी करके उधर चलेंगे, जावली में जाएंगे, जावली में जाके उसको हम उधर दबा के मारेंगे, हुजूर आप चलिए. बस खानाला कृष्णाजी भास्करांचा सल्ला पटला आणि खान निघाला. खान ज्यावेळेस आला तर त्या खानाला येण्यासाठी सुद्धा शत्रू जरी असला तरी माणसानं प्रेम करावं, वैराच्या जागी वैर ठेवावं आणि नात्याच्या जागी नाती ठेवावीत. शत्रू आहे म्हणून त्याला रस्त्यावर उभा केलं नाही, शत्रू आहे म्हणून त्याला रानात बसवलं नाही. शत्रू जरी असला तरी तो बोलायसाठी आलाय, त्याच्यासाठी तू सांगितलं ना त्या कन्येने, भेटीसाठी होता उभारीला नक्षीदार शामियान्याला. भेटीसाठी काय केलं होतं? नक्षीदार शामियाना उभारला होता. का? कारण तो शत्रू जरी असला तरी आता माझा पाहुणा आहे आणि त्याच्याशी मी व्यवस्थित बोलण्यासाठी त्याची सगळी खातरदारी मला केलीच पाहिजे. आणि म्हणून त्याच्यासाठी मंडप टाकलेला आहे आणि त्या मंडपामध्ये बोलवलेलं आहे. पुन्हा एकदा महाराजांच्या नीतीचा विषय सांगतो, विकनेस. फाइंड आउट द विकनेस ऑफ द एनिमी और फाइंड आउट द विकनेस ऑफ ऑपोजिटर और कॉम्पिटिटर. आपला जो शत्रू आहे, जो आपला विरोधक आहे, त्याचे विकनेस लक्षात आले की तुम्हाला जास्त काही करायला लागत नाही. महाराजांना सह्याद्रीने दिलेलं जे तंत्र आहे त्याला गनिमी कावा म्हणतात आणि गनिमी काव्याचं 40% तंत्र हेच आहे, शत्रूचे विकनेसेस ओळखा. आणि म्हणून महाराजांनी त्याचा विकनेस ओळखला होता. त्याला काय आवडतं? त्याला उंची अत्तर आवडतात, त्याला फुलदाणे आवडतात, त्याला आजूबाजूला रंगीबेरंगी सजवलेलं ते सगळं आवडतं. मग तो शामियाना नटवलेला, तो सजवलेला, त्या शामियान्याला पाहून औरंगजेब त्या अफजल खानाला आनंद वाटला आणि तो खुलला, खरोखर शिवाजी मला फार घाबरतोय, माझा मान ठेवण्यासाठी त्यांनी हे सगळं केलेलं आहे.
पण मी त्याच्यासाठी इथे आलो हे फार चांगलं केलं असं त्या अफजलला मनामनात वाटलं. झालं 30% दुश्मनी इथंच संपली. शिवाजी तर मला भेटतोच ना, मग विषय कुठे राहतो? मग पुन्हा एकदा प्रिपरेशन करायची गरज काय, पुन्हा एकदा तयारी करायची गरज काय? बस तो मला घाबरलेला आहे. त्याने इथे तंबू ठोकलेला आहे, मंडप ठोकलेला आहे, मला जे जे काही पाहिजे ते सगळं भीतीने त्याने इथे आणून ठेवलेलं आहे. आता मला टेन्शन नाही. ज्या वेळेस तो अफजल खान शामियान्यात बसून महाराजांचा पाहुणचार घेत होता त्यावेळेस महाराज शामियान्याच्या मागून त्याच्या बारीक सारीक गोष्टीची हालचाल घेत होते, खबर घेत होते. त्याने काय घातलेलं आहे, त्याने कसे कपडे परिधान केलेले आहे, त्याच्याकडे शस्त्र कोणती आहेत, त्याची हत्यारं कशी आहेत, तो कशा पद्धतीने कसा वार करू शकतो, या सगळ्यांचा विचार केलेला आहे. आणि त्यापूर्वी भेटीच्या पूर्वी महाराजांनी आपल्या सेवकाला बोलवून सांगितलेलं आहे की माझी दाढी कर, माझी दाढी करायची आहे. त्याने सांगितलं हो अशा वेळेस दाढी करायची काय गरज आहे, तुम्ही तर छान दिसतात, चांगले आहेत आणि आता अफजल खान भेटीला आले आणि तुम्ही म्हणता दाढी कर, असं कसं काय? त्यावेळेस महाराजांनी सांगितलं तू सांगितलं तेवढं कर, फक्त माझी दाढी कमी कर, बाकीचं विचारू नकोस. पण त्याने न राहून विचारलं की महाराज का भाऊ का दाढी कमी करायची? त्यावेळेस महाराजांनी सांगितलं माझ्या दाढीचे केस जर लांब असतील ना तर त्या केसाला धरून तो अफजल खान मला पकडेल, म्हणून मला दाढी बारीक करायची. म्हणजे हा की पॉइंट आहे हो. आपली सुरक्षितता, आपली सेफ्टी कुठून करायची त्याच्यासाठी एक उत्तम धडा आहे. तुमच्या दाढीचे केस जर पकडले तर हालचाल करता येत नाही, डोक्याचे केस पकडले तर हालचाल करता येणार नाही, म्हणून ते कमी असावेत, छोटे असावेत, यासाठी त्यांनी दाढी करून घेतली. स्वतः इतक्या तयारीनिशी राहिलेले आहेत ते. आणि मग त्याच्या बारीक सारीक सगळ्या हालचालींवरती लक्ष ठेवून महाराज त्याचा अभ्यास करतायत. शामियान्यातून बाहेर पडून जेव्हा वरती प्रतापगडावरती भेटीला निघण्यासाठी निघलेला आहे तेव्हा खान खालतून वरती चाललेला आहे. जाण्याची वेळ ही दुपारी 12-1च्या दरम्यान असायला पाहिजे. त्यावेळेस महाराज वरती आहे. त्याचं सुद्धा एक लॉजिक आहे की खालच्या बाजूने जात असताना सूर्य डोक्यावरती असतो, त्यामुळे वरती काय हे आपल्याला समजत नाही, परंतु वरतून खाली पाहताना खाली काय ते आपल्याला सगळं अगदी स्पष्ट दिसतं. मग खानाला कुठं माहितीये की वरती कुठल्या दगडामागं जिवा महाला दडलेला आहे, कुठल्या दगडामागं संभाजी कावजी कोंडाळकर दडलेला आहे, अजिबात नाही. फक्त शिवाजी तिकडे आहे एवढंच माहिती. पण महाराजांना मात्र सगळं माहिती. सय्यद बंडा कहाँ पे है, कृष्णाजी भास्कर कहाँ पे है, अफजल खान कैसे चलते आ रहा है, सगळ्या गोष्टीची त्यांना माहिती आहे. आणि मग वरती आल्यानंतर जो काही पराक्रम झालेला आहे तो पराक्रम मी नव्याने सांगायची गरज नाही, त्या कन्याने फार सुंदर सांगितलेला आहे. खानाने दगाफटका केला, दगाफटका करून शिवाजी महाराजांना मारायचा प्रयत्न केला. त्याच वेळेस शिवाजी महाराजांनी आपली वाघनखं त्या खानाला मारली, खानाचा कोथळा बाहेर काढला आणि महाराज आपल्या रस्त्याने निघून गेले. बाहेर निघाले त्यावेळेस त्यांनी जी सैन्याची निवड केली होती, आपण म्हणतो ना सिलेक्शन, टीम सिलेक्शन कसं असावं, जो त्याच्यात पारंगत आहे त्यालाच त्यांनी सिलेक्ट केलेलं होतं. जिवा महाला हा दांडपट्टा खेळण्यामध्ये अतिशय पारंगत होता, म्हणून त्यांनी जिवा महालाची निवड केली. संभाजी कावजी कोंडाळकर 2 अफजल जरी सोबत असते तरी मारू शकत होता, म्हणून त्याची निवड केलेली होती. आणि बाकीचे जे काही होते टोटल 10 जण होते त्यांच्यासोबत, महाराजांसोबत अफजल खानाच्या भेटीच्या वेळी. बाकीचे सगळेच जण आपले आपले एका पद्धतीने सगळ्यासोबत पारंगत असलेले होते, त्या सगळ्यांना घेतलेलं होतं. आणि मग त्यावेळेस महाराजांचा कोथळा बाहेर पडला. महाराज बाहेर आले आणि त्यांनी परत पाहिलं 9च भरतात, एक गेला कुठे, येताना तर 10 आले होते, आता तर 9च आहेत. कोण गायब झाला? पाहिलं इकडं तिकडं नजर फिरली, संभाजी कावजी कोंढाळकर गायब आहेत, कुठे आहेत, शोधा. सगळे शोधायला गेले. इतक्यात संभाजी हातामध्ये मुंडकं घेऊन आले, कापलेलं शिर घेऊन आले. आणि मग महाराजांनी सांगितलं अरे हे काय केलं तुम्ही? त्याने सांगितलं राजा तुम्ही नख घुसवली पण मेलतं का नाही काय माहिती, म्हणून डायरेक्ट धडच कापलं, त्याचं शिरच वेगळं केलं, तानच नको डोक्याला. अहो म्हणले आपल्या प्लॅन मध्ये नव्हतं, आपल्या नियोजनातच नव्हतं, तुम्ही काय ही रिस्क घेतली, कशासाठी घेतली? जर तुम्हाला काही झालं असतं, तुमचं काही बरं वाईट झालं असतं तर तुमच्या घरी मी काय तोंड दाखवलं असतं की राजांनी आमच्या माणसाला कामी येण्यासाठी भाग पाडलं? अजिबात नाही. अहो कुठला राजा आपल्या टीमची एवढी काळजी घेत सांगा ना? आपण घेतो का? आज आम्ही सगळे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करतो, ऍज अ टीम म्हणून काम करताना आपण तरी आपल्या टीम मेंबर्सची एवढी काळजी घेतो का? घ्या. शिवाजी महाराजांचा आदर्श म्हणून तुम्ही तुमच्या टीम मेंबर्सला सपोर्ट करा, कोऑर्डिनेट करा. तुमची टीम ही उच्च पदावरती गेल्याशिवाय राहणार नाही आणि हेच घ्यायचंय हो आपल्याला. पण विचार सांगतो की त्या संभाजी कावजींना आपल्यापेक्षा महाराजांची काळजी जास्त आहे. पहा आता जीव कसा गुंतलेला आहे. महाराजांनी नखा घुसवले, तो मेलेला आहे, पण तरी सुद्धा विश्वास नाही म्हणून मुंडकं कापून आणतायत. एवढं स्वतःपेक्षा आपल्या राज्यावरती प्रेम करणारी माणसं या महाराष्ट्रात झाली, दुसरीकडे झालेली नाही.
आणि हीच माणसं होती, याच माणसांच्या सारखी इतर माणसं होती. अफजल खान जेव्हा महाराष्ट्रावरती चालून येतोय तेव्हा अफजल खानाच्या सफाट सैन्याला घाबरून त्याला जाऊन मिळालेली माणसं होती. खंडोजी खोपडे देशमुख सारखी माणसं होती. कान्होजी जेठ्यांनी समजावून सांगायचा प्रयत्न केला परंतु ऐकलं नाही. आणि मग कान्होजी महाराजांकडे गेले. महाराजांनी त्यांचा रोख ओळखला आणि कान्होजींना सांगितलं, तुम्ही तुम्ही आमच्या बरोबर राहाल. अफजलचं आक्रमण होईल, त्याच्यात सर्व काही नेस्तनाबूत होईल, सर्वस्व हिरावून जाईल, तुम्ही जा. तेव्हा त्या इमानदार आणि प्रामाणिक असलेल्या कान्होजी जेठ्यांनी सांगितलं, राजा मी, माझी मुलं, माझी पत्नी सगळ्या तुमच्या सेवेला, वतन जाऊ द्या, जहागिरी जाऊ द्या आणि प्राणही जाऊ द्या, कुठल्याच परिस्थितीत तुम्हाला एकटं सोडून आम्ही जाणार नाही. ही कान्होजी जेठे सारखी माणसं होती. मग खंडोजी खोपडा देशमुख याने तर देशद्रोह केला, अफजल खानाला जाऊन मिळाला, आमच्या विरुद्ध केलं. त्याला काय शिक्षा तर व्हायलाच हवी. साम दाम दंड भेद असे नियम आहे, नीती आहे, त्याच्याप्रमाणे शिक्षा व्हायलाच पाहिजे. मग शिक्षा द्यायची कशी? कारण तो सध्या गायब आहे. देशद्रोह केला, तो जो पळाला तो पुन्हा आलाच नाही, पण बाहेरही कुठे निभाव लागला नाही. मग त्याच्या लक्षात आलं की महाराजांशिवाय आपल्याला आता काही पर्याय नाही. मग काय करायचं? पुन्हा एकदा महाराजांकडे जायचं, त्यांच्या पायावरती नाक घासायचे, त्यांना शरण जायचं आणि पुन्हा मला नोकरीला घ्या म्हणून आग्रह करायचा. पण महाराज डायरेक्ट घेतील? थेट मी महाराजांकडे गेलो तर ते माझं ऐकतील? नाही. मग महाराज ऐकतात कोणाचं? कान्होजी जेठ्यांचं. मग चला कान्होजींना गाठूया. अगोदर कान्होजीकडे जायचं, कान्होजींना सांगायचं मला नोकरी द्या, माझं वतन गेले, माझी मुलं बाळ उपाशी आहेत, बायका पोरांवरती मी काय त्यांना अन्न पाणी कुठून देऊ, त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आलेली, हे सांगितलं. आणि मोठ्या मनाच्या अंतकरणाच्या असलेल्या कान्होजी काकाने ते ऐकलं आणि विचार केला, पश्चाताप करतो आहे, प्रायश्चित्त करतो आहे, तर हरकत काय? पुन्हा एकदा त्याला नोकरीमध्ये घेण्यासाठी काय हरकत आहे? त्याला घेऊया, पुन्हा एकदा त्याला सेवेला घेऊया. मग पुन्हा महाराजांकडे गेले कान्होजी काका आणि सांगितलं, राजे खंडोजी खोपड्यास आपण वतन द्यावे आणि नोकरीस रुजू करून घ्यावे. महाराजांनी सांगितले, कदापि नाही. कान्होजी काकांनी विनंती केली, त्याची बायका मुलं उपाशी मरतायत, तो पराक्रम गाजवील, तो खेळेल, तो लढेल, पण त्याला वतन द्या राजा. त्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असलेल्या कान्होजी काकांच्या शब्दापुढे जाण्याचं धाडस महाराजांनी दाखवलं नाही आणि वतन दिलं. आणि अजून एक त्या कान्होजी काकांनी मागितलं, काय मागितलं? यासी अभय द्यावे. यासी अभय द्यावे म्हणजे काय? याला मारायचं नाही. महाराजांनी तेही वचन दिलं. आणि पाहता पाहता 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, खंडोजी खोपडा रोज नटून थटून दरबारात येऊ लागला. दरबारामध्ये येऊन महाराजांची चाकरी करू लागला. एके दिवशी असाच आला, महाराजांची त्याची नजरानजर झाली. महाराजांच्या हाताच्या मुठी कर्र कर्र वळल्या, डोळ्यातून रक्त ओतू लागलं आणि महाराजांच्या लक्षात आलं, हाच तो देशद्रोही अफजलला जाऊन मिळालेला. माझ्या नजरेसमोर नकोय, नकोय माझ्या नजरेसमोर, नाही पाहिजे तो. महाराजांनी हुकूम सोडला आणि दबक्या पावलानं तो बाजूला गेला. सेवकाने त्याला बाजूला घेतला. 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, पुन्हा एकदा तो समोर आला. महाराजांना राहावलं नाही. महाराजांनी त्याला बोलावलं. त्याचा एक हात कापला आणि एक पाय कापला. शिक्षा केली. स्वराज्यद्रोह केलाय, देशद्रोह केलाय. आज जर याला माफी दिली तर उद्या याच्यासारखे 10 तिथे येऊन चुका करतील. म्हणून पहिली चूक माफ करायची नाही, याला शिक्षा व्हायलाच पाहिजे. हा विचार महाराजांनी केला. आणि ही गोष्ट कान्होजी त्यांना समजली की शिवाजी महाराजांनी दिलेला शब्द पाळला नाही. ते आले, कान्होजी सरळ महाराजांच्या समोर आले आणि त्यांना विचारलं, राजे तुम्ही तर म्हणाला होतास की याची अभय देऊ, मग याचे हात पाय का कापले? त्यावेळेस महाराजांनी सांगितले, अभय दिलेच आहे. जे पायी अफजल पाशी चालत गेला तो पाय कापिला, जे हाती हतियार धरी तो हात कापिला. असलं शिवराई भाषेतलं हे वाक्य आहे. शिवचरित्रामध्ये हे जसंच्या तसं वाक्य आहे. ज्या कोणी वाचलं असेल ना त्यांनी अवश्य त्याचा अभ्यास करावा. की ज्या पायावरती चालून अफजल खानाकडे गेला तो पाय कापलाय, ज्या हातानं शस्त्र उचललं तो हात कापलाय, त्याला अभय दिलेले, त्याला मारलेलेच नाही आम्ही. याला म्हणतात युक्तिवाद. हा युक्तिवाद महाराजांनी वापरला. शिक्षा केली, लोक घडवली. मित्रांनो, अनेक राज्य होऊन गेले सुलतानशाहीमध्ये. सुलतानशाहीच्या काळामध्ये काहींनी जलदुर्ग म्हणजे पाण्यातले किल्ले, जंजिरा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग जे काय ते बनवले. काहींनी गिरिदुर्ग बनवले, डोंगरावरती पर्वतावरती किल्ले बनवले. पण माझ्या शिवाजी महाराजांनी नरदुर्ग बनवले. नरवीर तानाजी मालुसऱ्यासारखे, बाजी प्रभू देशपांड्यांसारखी, मुरारबाजी देशपांड्यांसारखी एक श्रेष्ठ नरवीर बनवले. आणि म्हणून
त्यांच्या गुणांच्या कथा सांगाव्या किती राव? जवळपास गेला 1.5 तास झालं बोलतोय, पण मला अजून बोलायला भरपूर आहे. असं वाटत नाही की तुमच्या चेहऱ्यावरचा ऐकण्याचा भाव संपलेला असं अजिबात वाटत नाही. बोलतच राहावं वाटते, कारण विषय इतका इंटरेस्टिंग आहे फॉर द पीपल, सगळ्यांसाठी. विषय इतका अभ्यासपूर्ण आहे की तो आम्हाला हवाच आहे. पण दुःख या गोष्टीचं आहे की तो आम्हाला मनोरंजनात्मक पद्धतीने हवा आहे, आणि तोच आपल्याला नको आहे. मनोरंजनात्मक पद्धतीने कुठल्याही गोष्टी जर आपण घेतल्या तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. त्या व्यवस्थितपणेच घ्याव्या लागतात. चांगल्या पद्धतीने घेतल्या तरच त्या समाजापर्यंत पोहोचणार आहेत. आणि म्हणून शिवाजी महाराजांचं गुणगान आपण या ठिकाणी करतो आहोत. तुम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेला आहात. पुन्हा एकदा या 40 वर्ष सेवाभावी संस्थेच्या वतीनं आयोजित केलेल्या शिवजयंती कार्यक्रमाच्या वतीनं त्या कार्यक्रमामध्ये आलेल्या सर्व भाविकांचं मी हार्दिक स्वागत करतोय. आभार मानत नाही, हार्दिक स्वागत करतोय. आणि एक छोटस आवाहन करेल की समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी या ठिकाणी उपलब्ध आहेत. फार छान कार्यक्रम या मुलांनी या ठिकाणी मांडलेला आहे. गेल्या 15 दिवसापासून माझ्याशी ते फोनवरती सतत संपर्कात होते. आम्हाला या गोष्टी करायच्या आहेत, याचं मार्गदर्शन द्या, त्या गोष्टी करायच्या आहेत, या कशा कराव्यात, या सगळ्याबद्दल आम्ही चर्चा करत होतो. मी सांगत होतो, त्यांची धावपळ मला फोनवरून सुद्धा दिसत होती. जॉब करून ही मुलं एक वेगळा विचार पाडण्यासाठी, एक वेगळी विचारधारा जोपासण्यासाठी काम करत आहेत. तर माझं हात जोडून सगळ्या मान्यवरांना आवाहन आहे की कृपया आपल्या पद्धतीने जे काही सहकार्य होईल ते सहकार्य आपण या संस्थेला करावं. ज्यांना मार्गदर्शन करता येईल त्यांनी मार्गदर्शन करावं, ज्यांना आर्थिक मदत करता येईल त्यांनी आर्थिक मदत करावी, ज्यांना अजून इतर काही गोष्टी उपक्रम राबवता येतील त्यांनी त्याच्यासाठी प्रयत्न करावेत, जेणेकरून ही संस्था त्यांनी जी काही उभारलेली आहे त्याचा जो उद्देश आहे तो मूळ उद्देश साध्य व्हावा. त्या उद्देशाचं माध्यम म्हणून या मुलांना राहता यावं आणि त्याचा फायदा समाजातील जे काही रंजले गांजलेले आहेत त्यांना व्हावा, एवढीच अपेक्षा करतो. आणि एवढंच नम्रपणे आवाहन मी शिवशाहीर विक्रम औचित्य माझा परिचय करून देतो. मी मूळचा अहमदनगरचा आहे. आज तुमच्या सेवेसाठी आणि या खास लेकरांच्या आग्रहाखातर मी तुमच्यासाठी आलेलो आहे. भैरवनाथांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी येऊन मला तुमची सर्वांची सेवा करण्याची संधी मिळते हे मी माझं भाग्य समजतो. आणि तमाम मुंबई असलेलं हे मुंबई मायानगर असलेलं आहे. या मुंबई मायानगरात येऊन मला तुमच्या समोर माझा तोडका मोडका काहीतरी कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळते हे मी माझं भाग्य समजतोय. सगळं काही असेल, महाराजांची जयंती आहे, जयंती आम्ही विसरू शकत नाही, महाराजांना विसरू शकत नाही. पण त्याचबरोबर महाराज आमच्यापर्यंत ज्यांनी पोहोचवले त्या शाहिरांना सुद्धा आम्ही विसरू शकत नाही. ज्या शाहिरांनी आपल्या रक्तानं, ज्या वीरांनी आपल्या रक्तानं हा इतिहास लिहिला, तोच इतिहास ज्या शाहिरांनी आपल्या रक्ताचं पाणी करून मांडला त्या शाहिरांना आपण विसरता कामा नये. आणि म्हणून ह्या मुंबईमध्ये आलेलो आहे. तर या मुंबईवरती ज्या थोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी एक सुपरहिट आणि जबरदस्त अशी एक छक्कड केलेली आहे, त्याचा मी एक तुकडा या ठिकाणी सादर करील. त्यानंतर मी आयोजकांना विनंती करून रजा घेईल. कृपया कोणीही उठू नये, जागेवरती सगळ्यांनी थांबावं. यानंतर या ठिकाणी पाळणा पण आहे, एक 5 मिनिटांचा पाळणा पण आपण हलवणार आहोत. सगळ्या या माता भगिनी तयार असतील, शिवजन्मोत्सव आपण साजरा करणार आहोत. कृपया सर्वांनी जागेवरती थांबावं. सर्वांना पुन्हा एकदा शिवजयंती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. थोडासा इको द्यायचा, बेस वाढवायचा थोडासा. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली मंडळी. 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्र झाला आणि मुंबई महाराष्ट्रामध्ये आली. या मुंबईच्या महाराष्ट्रात आणण्यासाठी 105 हुतात्म्यांनी प्राणांचं बलिदान दिलं. त्या मुंबईची कथा सांगणारी एक चक्कड लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिली. ही चित्र तुमच्या समोर मी सादर करतोय. त्यांचं कुटुंब गावाकडे असतं आणि शरीर इथे असतं, त्यांच्यासाठी आहे. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होते या काहिली. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होते या काहिली. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होते या काहिली.
राहिली माझ्या जीवाची होते या काहिली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होते या काहिली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची बत्ती ही गायली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची बत्ती ही गायली पहा मैना कशी आहे हे ओ त्यो बांधा रंग गव्हा ओ त्यो बांधा रंग गव्हा चंद्राची हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची तशी ती माझी गरीबाची हसून बोलायची मंद चालायची बंध केल्या की सदैच कांती घडीव पुतळी नव्या नवतीची कारी दवण्याची रेखीव भुवया कोरीव कमान इंद्रधनुची आणि हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची तशीच ती माझी गरीबाची मग मैना रत्नाची खान मैना रत्नाची खान माझा जीव की प्राण असे सुखाला हिच्या गुणांची चक्कर म्या गायली माझ्या जीवाची होते या काहिली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होते या काहिली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची बत्ती गायली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची बत्ती गायली आणि म्हणून महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची दाखवली रीत पाठ भिंतीला लावून लढायची महाराष्ट्रानं विजयाची गुढी उभारली महाराष्ट्र संयुक्त झाला आणि दाखवली पाठ भिंतीला लावून लढायची महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची दाखवली रीत पाठ भिंतीला लावून चढायची आणि मग काय करायचंय अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची परळच्या प्रलयाची लालबागच्या लढाईची आणि फाउंटनच्या चढाईची आलं फाउंटनला जंग आलं फाउंटनला जंग तिथं धरूनच आला मैदानी रंग धार रक्ताची मर्दानी वाहिली माझ्या जीवाची होते या काहिली माझी मैना माझ्या जीवाची बत्ती गायली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची बत्ती गायली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची बत्ती गायली अशा पद्धतीनं होणारी काहिली या शाहिरानं सांगितली म्हणून आज महाराजांच्या शाहिराचा या ठिकाणी नामोल्लेख होणं गरजेचं होतं आणि ज्या भगव्यासाठी ज्या भगव्याच्या रक्षणासाठी आपल्या बाहुबलातलं सामर्थ्य आजमावून राजा शिवछत्रपतींनी हे हिंदवी स्वराज्य उभा केलं त्या राजा शिवछत्रपतींना त्यांच्या मातोश्री आऊसाहेब जिजाऊंनी दिलेला संदेश या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय संदेश पहा कसा आहे शिवबा ऐक देवनी ध्यान तुला जगदंबेची आन शिवबा ऐक देवनी ध्यान तुला जगदंबेची आन दे रे 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 भगवाला जीवदान दे रे दे रे भगवाला जीवदान दे रे भगवाला जीवदान भगवाला जीवदान तेरे तेरे भगवाला जीवदान तेरे तेरे भगवाला जीवदान आणि मग त्या आऊसाहेबांनी सांगितलं की तू भगव्याला जीवदान दे सेव द भगवा शिवबा इन स्पाइट ऑफ बिंग युअर मदर आय एम रिक्वेस्टिंग यू सेव भगवा की भगव्याला वाचव भगव्याला जीवदान दे आणि म्हणून ते आऊसाहेब सांगताय काय कष्ट
करी पिकविल खास सोन्याचा, कष्टकरी पिकविल खास सोन्याचा, कष्टकरी खाईल खास मोत्याचा, कष्टकरी खाईल घास मोत्याचा. मोत्याचा घास पिकवतील, मोत्याचा घास खातील अशी माणसं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये निर्माण कर शिवा. आणि तुझं अखंड स्वराज्य घडवत्या श्रींची इच्छा असलेलं स्वराज्य पूर्ण कर. आणि म्हणून कष्टकरी पिकविल घास मोत्याचा, कष्टकरी खाईल घास हो सुखाचा. आणि मग या भूमीवरी एकदा तरी, या भूमीवरी एकदा तरी काय करतो राज्य बळीच. बळी कोण माहितीये का मित्रांनो? बळीराजा कोण आहे? बळीराजा कोण आहे? या पृथ्वीला जगवणारा तुमचा आमचा पालन पोषण करता शेतकरी राजा. या बळीराजाचं राज्य या महाराष्ट्रात येऊ दे असं त्या आऊसाहेब जिजाऊने सांगितलं. आणि म्हणून या भूमीवरी एकदा तरी राज्य बळीचं. आणि काय कर तेरे तेरे भगवाला जीवदान, तेरे तेरे भगव्याला जीवदान, तेरे शिवा भगव्याला जीवदान, तेरे धीरे भगव्याला जीवदान. आणि म्हणून मित्रांनो विषय फार इंटरेस्टिंग आहे. जयंतीचा उत्सव छान पद्धतीने साजरा होतो आहे, पण मी थकलो आहे आता हे जाहीर करतो. आणि तुम्ही सर्व रसिकजण या ठिकाणी उपलब्ध झालात, उपस्थित राहिलात. थोडकी मोडकी माझी सेवा तुम्ही गोड मानून घ्याल अशी मला खात्री आहे, विनंती आहे. पुन्हा एकदा संधी मिळाली तर या रावळपाड्याच्या भूमीमध्ये, दैसरच्या भूमीमध्ये येऊन आपली सेवा करण्याची संधी मिळाली तर ती नक्कीच पूर्ण करीन. सर्वांना शिवजन्मोत्सवाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं हार्दिक हार्दिक असा आभार मानतो. पुन्हा एकदा माझ्या निंबवी गावातल्या सगळ्या ग्रामस्थांना, आमच्या गावडे शिर्के औषधे कंपनीला पुन्हा एकदा सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन करतो, आभार मानतो. या ठिकाणी आलात, माझा उत्साह वाढवला. त्याप्रमाणे तुम्ही रसिक मायबाप या ठिकाणी खुर्च्या मोकळ्या होत्या तरी उभे राहून कार्यक्रम ऐकला, त्याबद्दल तुमचंही कौतुक करतो, तुमचंही आभार मानतो. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी माझ्याकडून पार पडला असं जाहीर करतो. पुढच्या कार्यक्रमाची सूत्र मी रितेशकडे देतो. या ठिकाणी थोडीशी एक पोवाड्याची झलक तुम्हाला ऐकवतोच, जरी दमलो असलो तरी, आणि बंद करतो. आता त्या मुलीनं छान पोवाडा गायला, मला फार आवडला तो. मी पाटेकर सरांना धन्यवाद देतो की त्यांनी परत वन्स मोर करायला लावला. आनंदाची गोष्ट आहे की हे बीज रुजलं पाहिजे, हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे आणि जायलाच पाहिजे. संभाजी महाराजांचाच थोडासा एक पाठ सांगतो. तुळपुरी कैद झाला वीर, धर्म भास्कर खरा झुंगर, संभाजी छाव शिवाजीचा, संभाजी छाव शिवाजीचा. शिवाचा छावा होता. आणि म्हणून तुळपुरी कैद झाला वीर, धर्म भास्कर खरा झुंगर, संभाजी छाव शिवाजीचा, संभाजी छाव शिवाजीचा, टिळक भगव्याच्या देशाचा, टिळक भगव्या या देशाचा, टिळक भगव्या या देशाचा, टिळक भगव्या या देशाचा. शिपाई भगव्या झेंड्याचा रजी जी, शिपाई भगव्या झेंड्याचा रजी जी, शिपाई भगव्या झेंड्याचा रजी जी 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 जी. शिपाई भगव्या झेंड्याचा जी जी, शिपाई भगव्या झेंड्याचा हो जी जी, शिपाई भगव्या झेंड्याचा जी जी. संभाजी राजांनी मृत्यूला जवळ केलं पण धर्मांतर केलं नाही. त्याचाच एक फक्त वृत्तांत सांगतो. ज्यावेळेस महाराजांना अत्यंत जखमी अवस्थेत औरंगजेबाच्या समोर हजर केलं, त्यावेळेस औरंगजेबानं सांगितलं, कफर संभो, इस्लाम को कबूल करो, हम तुम्हें माफ करेंगे. त्यावेळेस त्या संभाजी महाराजांनी सांगितलं, अरे बाबा, तुझी मुलगी जरी तू देऊ केली किंवा तू वतनगरी देव केलं तरी माझा धर्म सोडून मी तुझ्या धर्मामध्ये येऊ शकत नाही मित्रा, म्हणून मला तुझं काहीच नको. त्यावेळेस त्या
औरंगजेबाला सुद्धा आश्चर्य वाटलं. मृत्यूच्या दारात आहे, काही क्षणांचा सोबती आहे, पण तरी सुद्धा काय आहे, प्रचंड अभिमान आहे, स्वतःच्या धर्माबद्दलचं प्रेम आहे, स्वतःच्या धर्माचा स्वाभिमान आहे. आणि म्हणून त्यानं मानलं आणि मग सांगितलं त्या औरंगजेबानं, बघ पुन्हा एकदा तुला संधी देतोय, माझ्या धर्मात ये. त्यावेळेस संभाजीराजा सांगतात, प्यारा तुझा धर्म असेल तुझला, प्यारा तुझा धर्म असेल तुझला, तसा माझाही धर्म प्यारा मजला. तसा तुला तुझा धर्म आहे ना बाबा, तसाच मला माझा धर्म प्यारा आहे. मग धर्मासाठी मरेन प्रसंगाला जी जी, धर्मासाठी मरेन प्रसंगाला जी जी, धर्मासाठी मरेन प्रसंगाला जी 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 जी. प्रसंगाला जी जी, धर्मासाठी मरण प्रसंगाला जी जी. आणि म्हणून धर्मासाठी संभाजी महाराज गेलेले आहेत, एवढं लक्षात ठेवा. फक्त इतके दिवस संभाजी महाराजांची सिरियल सगळ्यांनी पाहिली असेल, आनंदाची गोष्ट आहे. अजून लोकांनी पहा, महाराजांचा इतिहास समजून घ्या. पण संभाजी महाराज धर्मासाठी गेलेले आहेत हे कधी विसरू नका, एवढीच विनंती करतो. आणि या ठिकाणी आपली सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद सर्वांना. जय महाराष्ट्र, जय हिंद.